योगी फिरतायत, तर ते योगी तिथे असेच का वावरतात? फक्त एका धोत्रावर, एका पंचावर किंवा एका अंतर्वस्त्रावर, तर त्या या साधनेमुळे. तेव्हा एका साधिकेच्या कानात असा तिला म्हणजे आवाज आला, की आज गुरुमाईला इथे तेल ठेवायला सांग अश्वत्थामासाठी. तर मी बाबांना विचारलेलं, की ही आश्रम मला का सांगताय? अशी अनेक आश्रम आहेत. तर तेव्हा ते म्हणाले होते, की तुम दीवारें नहीं बांध रही हो. तुम लोगों के मन में जो दीवारें है वो गिरा रही. वाह! असं त्याने सांगितलं. तर ही आश्रमांच्या भिंती नाहीयेत, तर लोकांच्या मध्ये ज्या भिंती पडल्यात ना, त्या तुला पाडायच्या आहेत आणि म्हणून ही साधनास्थळी तू उभी कर, की ज्या ठिकाणी सगळे एकत्र येतील. म्हणजे ह्या मूव्हीची खासियत अशी आहे, की ॲक्चुअल क्रियायोग नक्की काय आहे, हे लोकांना कळेल. बाबाजी नक्की काय आहेत ते कळेल. त्याच्याचबरोबर शंकर महाराज दिसणार आहेत, आजोबा दिसणार आहेत स्वामी समर्थ, श्री रामकृष्ण परमहंसमध्ये ठाकूरजी दिसणार आहेत, योगानंदांचंही एका ठिकाणी दिसलेले आहेत, खेडाखान बाबा दिसणार आहेत. बरं. तर तेव्हा मला कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मागचा भाग म्हणजेच पार्ट 1 आपण क्रियायोग विषयी मागच्या वेळी बोलत होतो आणि तो 1.5 तासाचा पॉडकास्ट झाला होता आणि त्याच्यानंतरचं आम्हाला फुटेज रिलीज नव्हतं करता आलं कारण की तो खूप मोठा पार्ट झाला होता. सो त्याचाच हा पार्ट 2 आहे, ज्याच्यामध्ये आपण गुरुमाई महारुद्रात्मिका यांच्यासोबत गप्पा मारत होतो आणि त्या त्यांच्या साधना, हिमालयातल्या गोष्टी आणि त्यांचा गुफा आश्रम असेल इत्यादी गोष्टींवर बोलत होत्या. सो त्याचंच कंटिन्युएशन म्हणून आपण हा पार्ट 2 करत आहोत आणि ज्याच्यात शेवटचा जो भाग होता, की गुरुमाई त्यांची फिल्म घेऊन येत आहेत, फकीरियत नावानी हिंदी फिल्म. त्याच्यामध्ये बरेच कलाकार आपल्या भेटीला येणार आहेत. सो तिथून आपण आजचा पॉडकास्ट चालू करूयात. हा पार्ट 2 आहे. त्यामुळे आत्ता जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल, तर प्लीज पार्ट 1 बघा म्हणजे तुम्हाला एक लिंक लागेल आणि आजचा पॉडकास्ट अजून चांगल्या पद्धतीने एन्जॉय करता येईल. सो त्याच्यामुळे आजचा पॉडकास्ट आपण चालू करूयात. मला आपल्या पॉडकास्ट थ्रू एक सांगावसं वाटेल प्रेक्षकांना, की तुमच्या मार्फत बाबाजींवर एक चित्रपट येतं आणि तो हिंदीत येतं. तर म्हणजे आत्तापर्यंत हे तर असं कधी झालेलं नाही, की बाबाजींवर चित्रपट यावा. तर तुम्हाला का करावासा वाटला चित्रपट, की त्याविषयी तुम्हाला काही आदेश आले होते किंवा काय एक्झॅक्टली त्याची स्टोरी? खरं तर आदेशच ते कारण की ह्या क्षेत्रामध्ये मी कधी स्वतःहून जाईल असं कधी शक्यच नव्हतं. कारण की कित्येक वर्ष माझा टीव्ही, सीरियल, पिक्चर, नाटक, सिनेमा काही कशी संपर्क, संबंध नाही राहिला. पण 2024च्या मे महिन्यात मी हिमालयात गेले होते. मी त्यावेळेस साऊथवरनं 2 व्यक्ती आले होते. त्यातले एक डायरेक्टर होते, एक डी होते आणि ते गुरुमाई म्हणून शोधत आले होते. ओके. तर त्यांनी त्यांचं म्हणणं असं तर त्यांची नावं मुद्दाम टाळते आहे हे. तर त्यांनी असं सांगितलं, की ते सकाळी 3 वाजता ध्यान करतात आणि त्यांना ध्यानामध्ये बाबाजींचा आदेश होता, हो. की त्यांना मूव्ही करायचा हो. तर ते जेव्हा आले, तेव्हा मी ते शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर त्यांना म्हटलं, की मला अजिबात असं काही करायचं नाही. कारण की माझं छान काम चाललंय शांतपणे. इतकं मोठं रुद्रधाम उभं करायचंय मला, गुफा आश्रम उभं करायचा आहे आणि हे फक्त आश्रम नाहीत. तर मी बाबांना विचारलेलं, की ही आश्रम मला का सांगताय? अशी अनेक आश्रम आहेत. हो. तर तेव्हा ते म्हणाले होते, की तुम दीवारें नहीं बांध रही हो. तुम लोगों के मन में जो दीवारें है वो गिरा रही. वाह! असं त्याने सांगितलं. तर या आश्रमांच्या भिंती नाहीयेत, तर लोकांच्या मध्ये ज्या भिंती पडल्यात ना, त्या तुला पाडायच्या आहेत आणि म्हणून ही साधनास्थळी तू उभी कर, की ज्या ठिकाणी सगळे एकत्र येतील. आणि म्हणून तो रुद्रधाम बनतंय किंवा म्हणून ते गुफा आश्रम आपलं उभं राहतंय. तर त्यामुळे मी म्हटलं, की इतकं काम आहे माझ्यासमोर.
पारलौकिक कार्य आहेत, लौकिक कार्य आहेत, भरपूर काही आहे म्हटलं. तर ते म्हणाले, की "नाही, मला आदेश आहेत, तर मला ते करायचंच आहे." पण मी त्यांना अगदी समजावून परत पाठवली. तर त्याने त्याची मला कारणंही सांगितली बरीचशी. कारण की आज बरीच लोकं स्वयंघोषित गुरु बनून स्वतःची पात्रता नसताना मार्गदर्शक बनतायत, गुरु बनतायत. लोकांना जे खरंच ज्ञान द्यायला पाहिजे ते दिलं जात नाही आहे. चुकीचं ज्ञान जातंय लोकांना आणि त्याच्यामुळे लोकं बिथरली आहेत. लोकं जे त्यांचं मार्गदर्शनच नीट नसल्यामुळे लोकं चुकीच्या मार्गाला जात आहेत. बरोबर. आणि म्हणून तुला हे केलं पाहिजे, की तुला खऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकांसमोर आणल्या पाहिजे. ते म्हणाले, की "जब झूठ पूरी दुनिया घूम के आता है ना, तब सच चप्पल पहनता है." अच्छा. असं ते म्हणाले. म्हणजे इतकं खऱ्या गोष्टी मागे राहतात. ओके. त्यामुळे तू हे झालं पाहिजे तुझ्याकडनं आणि खऱ्या अर्थाने क्रियायोग लोकांसमोर आला पाहिजे. बाबाजीचं कार्य लोकांसमोर आलं पाहिजे. तुझा संघर्ष लोकांसमोर आला पाहिजे. तू जे काही अवहेलना झेलली आहेस एवढ्या वर्षात, ती आली पाहिजे लोकांसमोर आणि म्हणून हे तुला करायचं आहे. म्हणजे मी तर म्हणेन, की एक गावी घर बांधायला सुद्धा माणसाचं आयुष्य जातं. हो, हो. तुम्ही 2 मोठ्या आणि एखाद्या स्त्रीने, एका प्रापंचिक स्त्रीने आपलं घर सांभाळून हे कार्य करता करता जागा घ्याव्या, ह्या गोष्टी खरंच या बाबाजींची लीला आहे आणि म्हणून हे शक्य आहे. नाहीतर शक्यच नसतं. आणि आज जे काही लोकं म्हणजे माझं अगदी प्रामाणिक मत आहे, की लोकांनी हे नाही करावं, की स्वयंघोषित गुरु बनून एखाद्याला मार्गदर्शन करायला जावं. ही गोष्ट खरंच होता कामा नये. माझ्याकडेच शिकलेली बरीच जणं गुरु बनलेली आहेत. अच्छा, अच्छा. आणि लोकांना सांगतात, की आम्हाला बाबाजींनी क्रियायोग दिला, बाबाजींनी क्रियायोग शिकवला. हे फार चुकीचे आहे. करेक्ट. म्हणजे खोटं नाही बोलावं. हे क्षेत्र अध्यात्मामध्ये 19-20 पण नाही चालत. बरोबर. इथे 100% लागतं जे आहे ते. अगदी बरोबर. तुमचं प्रामाणिकपणा 100% हवंय. बाबाजीची अटच आहे ती, की तुमचं प्रामाणिकपणा 100% असेल ना. बाकी दुसऱ्या गोष्टी तुम्ही किती गरीब आहात, श्रीमंत आहात, ह्या काही काही गोष्टी नाही. तुम्ही काळे आहात, गोरे आहात, कोणत्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, ह्या काही नाही. तुमचा इमानदारी फार महत्वाची असते. बाबाजींचं दर्शन होत आहे, बाबाजींची गुफा दिसते आहे. त्यानंतर तो सर्व जो भाग आहे परिसर तिथे कधी शूटिंग नाही झाली. बरं. त्यामुळे तो असा भाग शूटिंगमध्ये, पिक्चरमध्ये दिसत आहे. त्याच्याच बरोबर शंकर महाराज दिसणार आहे, आजोबा दिसणार आहेत, स्वामी समर्थ, श्री रामकृष्ण परमहंस माझे ठाकूरजी दिसणार आहेत. योगानंदांचंही एका ठिकाणी दिसलेले आहेत. हेराखान बाबा दिसणार आहेत. बरं. आणि आईचं जे काही मला मार्गदर्शन मिळालेलं ते महाकालीचं तिथे दर्शन दिसणार आहे. बरं. कशा प्रकारे मला सांगितलं गेलं त्या घटना तिथे येतील आणि फार वेगळा होईल. म्हणजे तिथे सगळे युनिटमध्ये काम करणारे सगळे लोक म्हणायचे की आम्ही 30-30 वर्ष या क्षेत्रात आहोत. हां. पण असा कधी मूव्ही आम्ही पाहिला नाही. अशी स्टोरी कधी आम्ही बघितली नाही. हा मूव्ही सगळ्यांनी पाहिला पाहिजे आणि माझं असं विनंती आहे सगळ्यांना, की हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन पाहिला पाहिजे. नक्कीच. म्हणजे ही वाट नका पाहू, की तो ओ-टी-टीवर येईल, मग आपण मोबाईलवर बघू. तर कृपया असं करू नका. कारण दुसरा फायदा असा आहे, की जे स्पेशल इफेक्ट्स त्याला दिले गेलेले आहेत, तर ती आगमनं आणि ते सगळं त्या मोठ्या पडद्यावर, त्या मोठ्या साउंडमध्ये पाहायला, ऐकायला आणि खरंच तो फील घेण्यासाठी त्यांनी तिथे केलं पाहिजे. वाह! आणि नक्कीच लोकं जाऊन बघतील कारण की अ, बऱ्याचदा असं होतं ना, की त्या ठिकाणी आपण जाऊ नाही शकत काही-काही कारणात. ते या फिल्ममधून लोकं अनुभवायला मिळणार आहे. आणि एवढ्या विभूती तुम्ही सांगितल्यात, तर त्यांचं पण दर्शन त्या मूव्हीच्या माध्यमातून होईल. त्यामुळे नक्कीच त्या फिल्मसाठी तुम्हाला खूप-खूप शुभेच्छा. थँक यू. तर गुरुमाई मगाशी तुम्ही ज्यावेळी सांगत होतात विभूतींच्या बाबतीत आणि बाकी गोष्टींच्या बाबतीत, तर पुस्तकात असा उल्लेख आहे की तुम्हाला देवीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. हो, आईचं दर्शन झालं. म्हणजे पहिल्या दर्शनाबद्दल मी सांगते. आम्ही इथून हिमालयाला गेलो होतो आणि आमच्या ग्रुपमध्ये म्हणजे सगळे साधकच होते. पण एक साधिका अशी होती, की जिला काहीतरी त्रास होता. बरं. तर काय त्रास होता हे तेव्हा आम्हाला माहीत नव्हतं. पण जेव्हा आम्ही हिमालयाच्या आपल्या बाबाजींच्या गुफेत साधनेला सगळे बसले, तर मी कसं की मी मागच्या बाजूला बसते. म्हणजे गुफेची जी मागची बाजू आहे, तर तिथे थोडा एकांत असतो. तिथे इतर कोणी सहसा जात नाही. तर तिथे मला बसायची आज्ञा आहे म्हणून मग मी तिथे जाते. तर इथून जेव्हा मी निघाले ना नमस्कार करू, तर ती मुलगी फार वेगळे आवाज
म्हणजे किंचाळल्यासारखे आवाज काढायला लागली. ओके. आणि त्याच वेळेस एक असं खूप वाईट असा दर्प म्हणजे खूप असा घाणेरडा वास यायला लागला. तर हे हे फार मिसमॅच होतं कारण की बाबाजींच्या गुफेमध्ये काहीही नसताना एक सुगंध येत असतो. बर. आणि बरेचदा चंदनाचा सुगंध मी तिथे अनुभवलेला आहे. तर त्यामुळे तिथे असा वास अचानक येणं आणि ती मुलगी काहीतरी अशी जीभ बाहेर काढून किंचाळल्यासारखं करणं, हे मला जरा वेगळं होतं. आणि ती अशी चालायला लागली, असं लहान मूल जसं रांगतं ना, तशी ती चालत ती त्या दिशेला जात होती जिथे त्या गुहेमध्ये एक मास्टर प्लेस आहे. बर. म्हणजे बाबाजींच्या गुफेमध्ये एक अशी समोर एक लादी आहे वेगळी आणि तिथे मास्टर स्पेस म्हटले म्हणजे गुरु जे असतात त्यांनी तिथे बसतात. पण आता काय की सरसकट बरीच माणसं तिथे जाऊन बसतात. तर ती त्या दिशेने चालली होती. तर मी तिला असं फक्त खांद्याला अशी 3 बोटं लावली आणि सांगितलं, "इथेच थांब." असं मी तिला केलं. कारण मला कळलं की काहीतरी थोडंसं वेगळं आहे. तर "इथेच थांब." असं मी केलं. तर ती थांबली लगेच तिथे. मला असं वाटलं की जे काय आहे ते झालं असं. चालू. नंतर मी गुफेतनं मागच्या बाजूला ध्यान करून वगैरे निघाले, तेव्हाही ती मला नॉर्मल वाटली. पण मग जेव्हा आम्ही रात्री परत साधनेला बसलो, तेव्हा पुन्हा ती अशी थाडकन जमिनीवर पडली आणि डोकं तिने मध्येच ठेवलेलं, पण पाय गोल-गोल, गोल-गोल फिरवत होती. म्हणजे घड्याळाच्या काट्याप्रमाणे डोकं मध्ये आणि ती पाय अशी खडखड, 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 खडखड अशी गोल फिरवत होती. ती एकदम हॉरर सीन असायची आणि आवाजही विचित्र आणि तो सेम तो दुर्गंध पुन्हा आला. तर मी म्हटलं, की बापरे! हे असं जर प्रत्येक वेळेला व्हायला लागलं, तर साधक साधना कशी करतील? दरवेळेला बसलं, की हिच्याकडनं असं काहीतरी होतंय. तर त्यावेळेला मी आले माझ्या खोलीत आणि बॅगेतून उदी घेतली. यज्ञाची उदी माझ्याकडे असते. ती घेतली, ती तिला लावली, तर ती किंचाळली आणि शांत झाली. हा. मग मला असं वाटलं पुन्हा, की झालं हे पण. नंतर पुन्हा 11:30 वाजता मला साधक बोलवायला आले, की "जरा तुम्ही या." तर मी गेले. मला असं वाटलं पुन्हा काय झालं की काय? पण त्या लोकांनी नेलं मला जेंट्स रूममध्ये. तर म्हटलं जेंट्स रूममध्ये आता काय प्रॉब्लेम आहे? तर मी आत जाऊन बघितलं तर एक मुलगा असा शांत बसला होता. पाय असा उलटा टाकलेला एक, हात असा टेकलेला आणि खूप छान चेहऱ्यावर स्माईल आणि अगदी असं प्रेमळ भाव चेहऱ्यावर. तर मला आधी कळेच ना काय आहे, कोण आहे? तर मी गेले, नमस्कार केला आणि मी बसले. तर त्यावेळेला काय झालेलं, की मी बॅगेत नेहमीसारखा हात घातला. म्हटलं आता कोण असेल, परत उधी घ्यावी. हा. तर उदी हाती न येता कुंकवाची पुडी माझ्या हाती आली. बर. तर मी होती माझ्या बॅगेत, पण ती म्हणजे बॅगेत मी हात घातला तर मला असं की उदी, तर ती कुंकू आला हातात. तर मी म्हटलं ठीक आहे कुंकू पण चालेल, कोण असेल त्यांना पळवायला मदत होईल. ते मी घेऊन गेले आणि तेव्हा नेमकं त्या कुंकवाचाच उपयोग होणार होता. हा. आणि नेमकं ते आणि मला हे खरं माहीत नव्हतं की बॅगेत म्हणजे कुंकूची पण पुडी आहे. बर. बॅगेत असंच काहीतरी असेल कधीतरी टाकलेली. तर मी ना ते असं काढून मी मी लावलं म्हणजे मला असं वाटलं की काय माहिती कोण आहे तर आपण स्वागत करावं. मग मी असं लावलं. तर ते खूप छान असं हसू आलं चेहऱ्यावर आणि मग मला म्हटलं गेलं की "बाळ?" तर मी म्हटलं "हो." तर मला म्हणाला की "माझं बाळ त्रासात असताना मी कशी नाही येणार?" तर "मी कशी नाही येणार?" असा शब्द होता. म्हटलं "कोण असेल?" तर "मी आलीये. नेहमी माझी आठवण काढतेस ना, मी आलीये." आणि मग मला कळलं, की माझी आईच आलीये. मला त्रासात बघून कारण मला चिंता पडलेली, की कसं आता हे ह्या मुलीचा हा प्रॉब्लेम आहे, तर कसं होईल? मग तेव्हा मला आईने सांगितलं, की तिच्यावर जो काही जे काही वारं आहे तिच्यावर, ते फार वाईट आहे आणि ते तिला नेण्यासाठीच आलेलं आहे आणि त्या मुलीच्या घरचे ऑलरेडी सगळे फॅमिली मेंबर्स गेले होते. फक्त बहीण आणि तीच राहिली होती आणि आता हिच्याकडे ते दुष्टपणा चालू होता. तर मग त्याने मला उपाय सांगितला, की तू उद्या तर पहिला उपाय मला दुनागिरी मातेच्या मंदिरात सांगितला गेला. तर मी तिथे गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो उपाय केला. तर ते फक्त स्तंभन होतं. बर. त्याचं काही ते गेलं नव्हतं. ते फक्त स्तंभन केलेलं, की ते पुन्हा-पुन्हा येऊन त्रास न द्यावं म्हणून. आणि तिथून आम्ही मग हेडाखानला गेलो. हेडाखान आश्रमात गेल्यानंतर पुन्हा आईचं आगमन झालं. आणि तेव्हा आईने मला सांगितलं, की "तुला तंत्र मला द्यायचं आहे. बर. तर जे माझं तंत्र आहे ना, ते मी तुला देणार." तर मी आईला म्हटलं, "आई क्रियायोग का?" तर आई म्हणाली, की "क्रियायोगही माझ्याचकडनं आलेला आहे." हा. असं म्हणाली. "पण तुला मला तंत्र द्यायचं आहे. आणि या तंत्राचं तू मला वचन दे, की ते तू गुप्त ठेवशील. हे फक्त लोक कल्याणासाठी मी तुला देत आहे." तर मी म्हटलं, "हो आई." असं म्हटलं आणि मग आईने मला तो उपाय सांगितला, की ते जे काही तिच्यात होतं ते काढण्यासाठी.
आणि मग त्या सगळ्या वस्तू मला तिथे मिळवणं एक मोठं जिकिरीचंच काम होतं. तर त्या कशा-कशा अक्षरशः घरी-बिरी जाऊन लोकांच्या त्या वस्तू मागितलेल्या आहेत आम्ही, म्हणजे आपल्या साधकांनी. आणि त्या वस्तू जमा केल्या. मग आम्ही ते नदीत फार पुढपर्यंत गेलो, जिथून आपण दिसणार नाही आश्रमात. आणि तिथे गेल्यानंतर मग त्या सगळ्या वस्तू मांडून ते प्रार्थना केली गेली. जशी प्रार्थना केली तसं सोसाट्याचा वारा सुटला एकदम. हां. म्हणजे इतका वारा की त्या वस्तूही उडायला लागल्या. ओके. असं झालं. आणि त्यानंतर ती प्रार्थनेचं हे दिसायला लागलं आम्हाला समोर उपयोग झालेला, की ती प्रार्थना सुरू असतानाच ती पडायला लागली खाली. नंतर ती फायनली पडली. तिला शक्तीच नाही उठून उभं राहण्याची. आणि पूर्ण प्रार्थना संपेपर्यंत ते जे त्यांनी सांगितलेलं ते करायला ते केल्यानंतर ती पूर्ण शांत झाली, निश्चित पडून राहिली. त्यानंतर 2 मिनिटांनी, 3 मिनिटांनी उठली आणि एकदम फ्रेश दिसायला लागली अचानक. आणि काय झालं म्हणाली, "काय करतोय आपण?" तर तेव्हा आम्हाला बोलायचं नाही सांगितलेलं, की म्हणजे बोलायचं नाही अजिबात आपसामध्ये. तर त्यामुळे माझ्याबरोबर जे दोघे-तिघे आम्ही होतो, आम्ही गप्प होतो. हां. फक्त इशारा होता, की असं, की म्हणजे झालं. एवढंच आम्ही करत होतो. बाकी बोलायचं नव्हतं काहीच. तर ते केल्यानंतर मी सांगितलं, की झालं म्हणजे असं, की आता आपण निघूया. मग त्या सगळ्यांना नहायचं होतं नदीमध्ये. अंघोळ करून वस्त्र वाहून टाकायचे होते आणि नवीन वस्त्र धारण करायचे होते. म्हणजे जे ह्याला मदत करणारे होते ते आणि त्या मुलीला सुद्धा. तर दोघे 2 प्रवाहाकडे गेले. लेडीज इकडे गेली, मुलं त्या बाजूला गेली. आणि मला काही नव्हतं. कारण मी म्हटलं मलाही हे करावं लागेल का? आता आईने सांगितलं, की तुला नाही लागणार कारण की तू अग्निधारिणी आहेस. तर अग्नी म्हणजे भगवं. म्हणजे भगवधारिणी जे आहे, तर त्यांना शौच वगैरे हा काही प्रकार नसतो. तर त्यामुळे तुला काही नाही लागणार करायला. तू निघून जा, तुझं झालं की. तर तसं मी निघून आले. ती लोकं मग स्नान वगैरे करून आले आणि मग त्यानंतर ती दुसऱ्या दिवशी की त्याच क्षणापासून ती खूप फ्रेश आणि छान दिसायला लागली मुलगी. ते सगळं तिचं ते निघून गेलं आणि मग तिला तो त्रास झाला नाही कधीच. तर ते जे काही कोणी होतं त्यांना मुक्ती मिळाली त्या धामावले. कारण की ते अगदी महादेवाचं धामच मानलं जातं हेडाखान आश्रम. मुक्तीधाम म्हणतात त्याला. त्यामुळे तिथे त्या जीवाला मुक्ती मिळाली आणि मग आम्ही आलो. म्हणजे नंतरही बरेचदा मला अशा शक्तींशी सामना करायची वेळ आली. पण आईचं दर्शन त्या निमित्ताने झालं याचा मला खूप आनंद झाला. वाह! आणि नंतर आईचं तंत्रही मला मिळालं आणि अतिशय सोपं तंत्र आहे हे. ज्याला आपण देवी तंत्र म्हणतो. कारण की लोकांच्या मनामध्ये तंत्र म्हटलं की काहीतरी वाईट कृती, काहीतरी वाईट भावनेनीच केलेली साधना किंवा समोरच्याचं नुकसान करण्यासाठी केलेली साधना, असं लोकांचं मत आहे. तर मी याच्यावर प्रकाश टाकते, की देवी तंत्र जे आहे, ते अतिशय सात्विक आणि प्युअर साधना आहे, जी मला मिळालेली आहे. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कोणाचं नुकसान करण्यासारखं काहीही नाही. नाही. तंत्र म्हणजे टेक्निक. ओके. आणि आपला हा देह जो आहे ते यंत्र आहे. तर या यंत्राने जी आपण एक टेक्निक करतोय, ते तंत्र. वाह! आणि ते तंत्र असं, की जे देवीला, आईला आपल्या प्रसन्न करेल. अच्छा. मग त्याच्यामध्ये बीज आहेत, मंत्र आहेत, उपासना आहेत, काही साधना आहेत, ध्यान पद्धती आहे. आणि ते सगळं केल्यानंतर आई प्रसन्न होते. अच्छा. हे ते तंत्र आहे. म्हणजे लोकं जे समजतात असं वाईट तंत्र कोणतंही नाही. बरं. गुरुमाई तुमचं गुरुमाई हे नाव आता आम्हाला लक्षात आलं. पण मगाशी जसं मी उल्लेख केला, की गुरुमाई मा रुद्रात्मिका. तर रुद्रात्मिका हे नाव तुम्हाला कसं मिळालं? त्याची तर खूप गमतीशीर गोष्ट आहे, की मी काशीला गेले होते. बरं काशीलाही गेले ते मी आज्ञेनेच गेलेले. कारण की बाबांची म्हणजे बाबा भद्रबाहूंची इच्छा होती, की मी काशीला जाऊन क्रियायोगाचा प्रसार करावा. त्यावेळेला मला फक्त उत्तर काशी माहीत होतं. मला बनारसमध्येही काशी आहे हे माहीत नव्हतं. म्हणजे ज्यावेळेला त्याचे पोस्टर बनवले, तर मला हे बनारस आणि वाराणसी हे एकच आहे हेही माहीत नव्हतं. म्हणजे इतकं मला अज्ञान होतं ह्या क्षेत्राबद्दल. आणि मला तिथेच जाऊन प्रसार करायचा आहे असं बाबांनी सांगितलं. तर त्यावेळेला मी ठरवलं जायचं. आम्ही 19 ते 20 साधक आम्ही तयार झालो जाण्यासाठी. म्हणजे मी एक धरून बाकी माझ्यासोबत 19 जण. काशीला जायचं आणि तिकडे काम करायचं म्हणजे नक्की काय करायचं हा मोठा प्रश्नच होता. तरीसुद्धा आम्ही तिथे एका एजंटला थोडी जाहिरात करायला सांगितलेली, काही पोस्टर्स लावायला सांगितलेले, 1-2 होर्डिंग्ज पण लावले होते मोठे. मला असं वाटलं, की आता काय आपण भरपूर गर्दी होणार. म्हणजे हे जे काही आपण केलंय ते पुरेसं आहे. आणि बाबांना मी विचारलं, की "बाबा किती येतील उद्या साधक?" बाबा म्हणाले, "येतील 100-1." मी म्हटलं, "हां, मस्त." मी 100च साधकांच्या तयारीने आली. बाबा लगेच दुसऱ्या मिनिटाला मला म्हणतात, "अगर एक भी आया ना,
तो सिद्धत से सिखाना. मी म्हटलं असं काय 100 वरनं एकदम एकावरच आले. त्यानंतर म्हटलं असेल काहीतरी यांचं बोलण्याच्या मागे काहीतरी रहस्य असेल. बॅचचा दिवस उजाडला. त्यावेळेस आम्ही एका आश्रमातच उतरलो होतो. सकाळी आपले साधक तयार खाली किंवा आता साधक येणार शिकण्यासाठी तर आपण त्यांचं स्वागत करायला. आम्ही 19 जण आणि येणारे साधक होते ते 10-12 जण होते. बरं त्यातले दुपारी जेवणानंतर गेले फक्त 5च जण संध्याकाळी उरले. खरंच परीक्षेचा दिवस. कारण की इतका खर्च करून काशीला आम्ही गेलो होतो बनारसला. त्याच्यानंतर तो बॅचचा खर्च होता आणि एवढं सगळं असताना तिथे सगळं फ्री करतोय आपण, की कोणाकडनं ₹1 काही घेत नाही आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला साधकही नाही मिळत आहेत. पण मी म्हटलं, की जर मला पाठवलं गेलं इथे, तर नक्कीच त्याच्यामागे काहीतरी कारण असेल आणि तसंच झालं. ती जी काही 5 मंडळी थांबली होती, त्यांनी नंतर खूप प्रचार केला आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये तिथे मोठी बॅच झाली. जे आणि हे जे 5 मंडळी जे आले होते, ते त्या दिवसाचा एक महत्त्वाचा किस्सा मी सांगते, की ते 5 मंडळी शिकून गेले. मी थोडी नाराज होते जरा, की म्हणजे एवढ्या लांब आलो आपण आणि काय फक्त 5च साधक. त्यानंतर बाबा आले. बाबा म्हणाले, की विश्वास नाही का तुझा माझ्या बोलण्यावर? बुढ़िया भरोसा नहीं है क्या मेरे ऊपर असं. तर मी म्हटलं, "नाही बाबा, आहे विश्वास, पण तुम्ही सांगितलेलंत ना, की उद्या मोठा दिवस आहे." तर म्हटलं, "तसं काही मोठी घटना झाली नाही," म्हटलं. आणि मग तेव्हा त्यांनी सांगितलं मला, की "अ, तुला काशी बघण्यासाठी पाठवलेलं होतं आता. तू आता काशी बघणं अपेक्षित होतं आम्हाला आणि आता पुढे अशा काही घटना होतील, की काशी तुला बघेल." असं. तर मग मला विचार पडला, की आता असं काय पुढे होणार? मग त्यांनी त्या दिवशी मला हे नाव दिलं. हे जे माझं नाव आहे मा रुद्रात्मिका, हे नाव मला त्या दिवशीच्या संध्याकाळी मिळालेलं आहे काशी क्षेत्रामध्ये. आणि त्यांनी सांगितलं, की असं छान हात वर करून बाबा म्हणाले, "मा रुद्रात्मिका" आणि त्याचा आवाज घुमलेला ना असा तो एकदम. आणि त्यांनी सांगितलं, की "हे नाव तुला लोकांसमोर आणायचं तर आण, गुप्त ठेवायचं तर गुप्त ठेवू शकतेस." पण मी म्हटलं, की "नाही, मी ह्याच नावाने माझी यापुढे ओळख राहील." आणि मी हे गुप्त नाही ठेवणार. तर ते खूप खुश झाले. तर त्या दिवसापासून मला हे मा रुद्रात्मिका नाव आलं. तुमच्या पुस्तकात भस्माबद्दल पण तुम्ही बऱ्याच गोष्टी सांगितल्या आहेत आणि तुम्ही आता ते लावलं सुद्धा आहे. तर त्याबद्दल आम्हाला थोडं सांगा? एकदा असं झालं होतं, की म्हणजे याच काशीच्या दिवसांमध्ये, की काशी बघायला पाठवलेलं होतं. म्हणजे आम्हाला सगळ्यांना आणि काही ठिकाणं मला आवडली नाही. म्हणजे जिथे आम्ही जेवणासाठी थांबलो वगैरे ते. तर माझा थोडासा मूड ऑफ झालेला आणि मला बाबा म्हणाले, की "काय नाही तुला आवडलं त्या गोष्टी?" म्हटलं, "माहीत नाही." तर ते म्हणाले, की "तुला बरोबर आवडलं नाही, कारण की तिथली ऊर्जा चांगली नव्हती आणि म्हणून तुला ते तिथे आनंद नाही वाटला." मग त्याच्यावर बाबांनी असंच सहज बोलता-बोलता आम्हाला डामर तंत्राबद्दल सांगितलं. डामर तंत्राचा संपूर्ण किस्सा म्हणजे ती संपूर्ण ते ज्ञान ऐकून झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारले काही. प्रश्न विचारले तर काही साधकांना त्याची उत्तरं नाही आली आणि मग त्यांनी शिक्षा म्हणून त्या साधकांना मणिकर्णिकेला दिवसभर तुम्हाला बसायचं असं त्यांना सांगितलं. सकाळी सूर्योदयापासून संध्याकाळी सूर्यास्तापर्यंत हे 9 साधक मणिकर्णिकेच्या स्मशानामध्ये बसले होते. मणिकर्णिका स्मशान हे फार वेगळी जागा आहे. त्याला ज्ञानाची नाभीच म्हणू शकतो आपण, की ते इतकं उच्च दर्जाचं ज्ञान त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. जे स्मशान आपल्याला शिकवतं ना, ते अजून कोणी शिकवू नाही शकत. कारण की त्या ठिकाणी आपल्याला हे दिसतं, की ज्या देहावर, ज्या नावावर, ज्या ओळखीवर आपण आयुष्यभर अहंकार करत असतो, ते कसं काही मिनिटात त्याची राख होते. हे तिथे पाहायला मिळतं. या ठिकाणी माझे साधक असे 9 दिवस 9 म्हणजे 9 तास जवळ-जवळ कारण 9 पण नाही 10-12 तास ते बसले 9 जण आणि इतका वेळ बसल्यानंतर संध्याकाळी जेव्हा आले तेव्हा खूप माहिती घेऊन आलेले तिथली. दुसऱ्या दिवशी मग मला तिथे थांबायचं होतं. आता ह्या 9 जणांमध्ये एका महिलेला त्या त्या ठिकाणी असणाऱ्या एका योग्याने म्हणजे जे स्मशान योगी असतात, तर त्यांनी एक पितळेची डबी दिली. त्याच्यामध्ये चिताभस्म होतं आणि ती त्यांनी दिली. जेव्हा ही डबी तख्तवर आली म्हणजे जेव्हा बाबांच्या समोर आली, तेव्हा बाबांनी त्यातलं चिताभस्म मला लावलं आणि सांगितलं, की "हे तुला नेहमी लावायचं आहे आणि हे तुझ्याकडे ठेवून दे." मला तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं, की चिताभस्म आपण लावतोय म्हणजे आतापर्यंत हा कन्सेप्टच नव्हता कधी, की म्हणजे स्मशानात जरी म्हणजे स्मशानातनं कोणी आलं तरी सुद्धा बरेचसे सोवळं असायचं आणि चक्क आता आपणच ते धारण करायचं यानंतर. तर तेव्हा बाबांनी सांगितलं, की
चिताभस्म म्हणजे महादेवांचा शृंगार. जेव्हा तो आपण धारण करतो, तेव्हा असं समजा, की आपण महादेवांनाच आलिंगन देतो आहोत आणि महादेवांना सगळ्यात प्रिय असलेली गोष्ट आपण धारण करतो आहोत. आणि जी व्यक्ती चिताभस्म लावते, त्या व्यक्तीला भस्म करण्याची इच्छा ठेवणारे स्वतः भस्म होतात. आणि हे ऐकल्यानंतर मला खरंच फार हे झालं आणि त्या दिवसानंतर मी चिताभस्म लावायला सुरुवात केली. चिताभस्म मी रोज लावते. घरातून बाहेर पडताना आवर्जून लावतेच आणि मला लागणारं चिताभस्म हे काशीमधूनच येतं. मणिकर्णिकेवरूनच येतं आणि तेच मी इथे वापरते. तर मला काशीने नाव दिलं, मा रुद्रात्मिका, चिताभस्म दिलं आणि भरपूर काही गोष्टी आहेत, की ज्या काशीशी संबंधित आहेत. त्यामुळे काशी माझ्यासाठी खूप माझं आवडतं क्षेत्र आहे आणि खूप आवडतं मला तिथे. खूप चांगल्या प्रकारे काम तिथे आजपर्यंत झालेलं आहे आणि ते खूप पुढे वाढेल याची मला खात्री आहे. आणि म्हणजे आपला जो विषय आहे क्रियायोग, तर क्रियायोग म्हटल्यानंतर चक्रांचा उल्लेख होतो, सप्तचक्र. होय. तर मग सप्तचक्र आणि म्हणजे 7 लोक जे आपण म्हणतो, की मग त्यांचं काय कनेक्शन आहे एकमेकांशी? हो, आहे ना, चांगलंच कनेक्शन आहे. म्हणजे आपले सप्तचक्र, सप्तचक्राला जोडून सप्तकोश येतात आणि सप्तकोशांना जोडून सप्तलोक असतात. बरं. म्हणजे आपण अभ्यासामध्ये, विज्ञानमध्ये आपण 5 कोश शिकतो. पण अध्यात्मामध्ये आपण सप्तकोश म्हणतो. कारण की आपण ज्ञान, विज्ञान वेगळं करतो. त्यानंतर मनोमय कोशामध्ये आपण आपलं मन, इच्छा आणि आपल्या वासना हे वेगळं करतो. बरं. तर त्याच्यामुळे हे सप्तकोश होतात आणि मग हे सप्तकोश आपल्या 7 चक्रांना जोडून असतात. ओके. त्यामुळे एका चक्राशी एका लोकाचा संबंध असतो. जेव्हा तुमचे सप्तकोश ब्राईट होतात, चांगले होतात, म्हणजे चक्र तुमचे चांगले झाले, की तुमचे कोश ब्राईट होतात. कोशांना ते तेज आणि ते प्रकाश निर्माण होतो. त्याच्यामुळे तुम्ही त्या सप्त लोकातील काही जीवांना अट्रॅक्ट करू शकता. बरं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, की पहिले जे 3-4 लोक आहेत, तिथे तुमचे पूर्वज, म्हणजे पहिले ते 1-2 लोकांमध्ये शिक्षाच भोगणारे जीव असतात. अच्छा. त्याच्यातलं एक परलोक, पाताळ लोक तुम्ही ध्यानात पण पाहिलेलं आहे. तर त्याच्यामुळे तिथे भयंकर पीडित म्हणजे पीडा सोसणारे, सहन करणारे जीव तिथे असतात, की ज्यांना त्रास, त्यांची शिक्षा त्याला तिथे भोगायची असते. त्याच्यानंतर थोडं वरती आपण आलो, की जरा स्वर्लोक वगैरे, स्वर्लोकाचे काही 3 टप्पे, 4 टप्पे. त्याच्यामध्ये थोडे दानधर्म करणारे जीव असतात, की ज्यांनी चांगलं काहीतरी केलेलं आहे. त्याच्यानंतर मग तपोलोक आहे, सत्यलोक आहे. त्याच्यामध्ये अजून ऋषी-मुनी असतात, जनलोक आहे. तर त्या अशा लोकामध्ये वेगवेगळ्या डायमेन्शनचे म्हणजे जसे अवतार बाबाजी असतील, व बाबा भद्रबाहू असतील, की हे असे जीव की जे वेगळ्या डायमेन्शनमधून आपल्यापर्यंत येत असतात. डायमेन्शन म्हणजे स्तर असतं, या पृथ्वीवरचं स्तर असतं, की आपण फार खाली आहोत. हे फार वरच्या स्तरावर असणारे जीव असतात. तर त्यांचं लक्ष आपल्याकडे जाण्यासाठी आपले चक्र आणि कोश ब्राईट असणं फार आवश्यक असतं. आणि ते जेव्हा ब्राईट होतं, तेव्हा त्यांचं आपल्याकडे लक्ष जातं. ते आपल्याला मार्गदर्शन करतात, आशीर्वाद देतात. काही मार्गदर्शनातून आपल्याला काही शिक्षण देतात किंवा काही कार्य देतात आपल्याला. आणि आपल्या अध्यात्माचा खूप चांगला उपयोग होतो, जगण्याचा खूप चांगला उपयोग होतो. तर म्हणून साधना महत्वाची आहे. साधना नीट असेल की तुमचे चक्र छान होतात. आणि ऑरा रिडिंगमध्ये वगैरे मी तर शिकवते या सगळ्या गोष्टी, की कशाप्रकारे आपण आपलं ऑरा खूप चांगला ठेवू शकतो. ओरा आपण लॉक कसा करू शकतो किंवा आपण रिसिव्हिंग मोडमध्ये कसे राहतो किंवा आपल्याला एखादी गोष्ट स्वीकारायची नाही आहे, तर आपण निगेटिव्ह कसं काय म्हणजे आपण ते स्वतःला बंद कसं करून घ्यायचं, आपला ओरा लॉक कसा करायचा. हां. म्हणजे तुमच्या क्रियायोगच्या बॅचमध्ये तुम्ही हे हो, ॲडव्हान्स स्टेजला ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बरं. आणि त्याच्यामध्येच आपण सप्तचक्रांबद्दल आणि सप्तकोश, सप्तलोक याबद्दल पण शिकतो. हां. आणि त्याच्यामुळे आपल्याला ओरा आपला सुरक्षित ठेवता येतो. कारण ओरा आपला नीट असेल, तर आपण कोणत्याही वाईट गोष्टीच्या ह्याच्यात येत नाही किंवा ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. ती फार तर आपल्याला पाहू शकेल, पण बरं. आपल्याला स्पर्श नाही करू शकत. बरं. तर असं. म्हणजे मला आत्ता तेच जोडून विचारायचं होतं, की आपण मगाचपासून बॅचेस आणि आपल्या म्हणजे तुमच्या आश्रमाविषयी तुम्ही सांगत होता. तर नक्की तुम्ही काय-काय गोष्टी करता जेणेकरून लोकं तुम्हाला जोडले जाऊ शकतील किंवा त्यांना तुम्ही हेल्प करू शकता? हो. एकतर क्रियायोगाची दीक्षा, की क्रियायोगाची दीक्षा मी देते. बरं, दीक्षा आपण जरी म्हणत असलो, तरी यात कुठलंही अवडंबर नाही आहे.
अगदी नॉर्मल साधक येऊन बसतात. आपण त्यांना क्रियेची जी मेथड आहे ती शिकवली जाते. ते ती ग्रहण करतात. कारण त्यांना ग्रहण केलं म्हणतात. दीक्षा ग्रहण केली जाते. ती लिहिली जात नाही किंवा काही नाही. तर ती ग्रहण करतात. त्यांची त्या क्रियेची प्रॅक्टिस करून घेतली जाते आणि त्याच्यानंतर मग त्यांच्याकडनं काही गोष्टींचं आपण म्हणजे जसं की बाबाजींनी काही 7 वचनं दिलेली आहे. की जसं अनुशासन आहे, प्रेम आहे, विश्वास आहे, इमानदारी आहे, अशी 7 वचनं त्यांनी आहेत, की जी 7 वचनं आपण त्याला सांगतो, की ती सोपी आहेत तुम्ही जीवन जगण्यासाठी आणि ती त्याचं जीवनात तुम्ही अवलंबन करा. परोपकार फार आवश्यक आहे अध्यात्मामध्ये. आपण स्वतःपुरतं जगणं, स्वतःपुरता विचार करणं हे टाळलं पाहिजे. जेव्हा आपण काहीतरी देतो, तेव्हा आपल्याकडे कुठून तरी येतं. त्यामुळे जर ईश्वराकडनं आपल्याला काहीतरी हवं असेल, तर आपल्याकडनंही काहीतरी गेलं पाहिजे. आणि तुमचा भाव महत्वाचा असतो, की जसं मी म्हणते, की ईश्वर काही मंदिरातच नाही. म्हणजे अगदी मंदिरात गेल्यावरच देव भेटेल असं नाही. तो सगळीकडे व्यापलेला आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये आहे, फुलांमध्ये, अगदी रस्त्यावरच्या मातीतही तोच आहे, वाहणाऱ्या वाऱ्यातही तो आहे, पडणाऱ्या पावसाच्या थेंबातही तो आहे. अगदी एखादं पाणी नाल्या झालं असेल साठून, तरीही त्यात तो ईश्वर आहेच. करेक्ट. सगळीकडे तो व्यापलेला आहे. तर ती नजर आपल्याकडे असायला हवी त्याला पाहण्याची. आणि मग आपण जर का त्याला पाहायला, अनुभवायला शिकलो, मग सगळ्यांबद्दल आपल्याला प्रेमच वाटेल. खरं. मग राग, तिरस्कार कोणाचाच येणार नाही. त्यामुळे प्राणी असो किंवा कोणी असो, आपल्याला त्यांच्याबद्दल प्रेम वाटेल. तर मी तरी हेच सांगते, की भले तुम्ही मंदिरात नका जाऊ, पण ईश्वराला सगळीकडे पाहण्याची सवय लागली आहे स्वतःला, वाह! की मग तो सगळीकडे दिसतो. अशा तर ते मी त्याला सांगते आणि त्यानंतर बॅचेसचे आपले वेगवेगळे स्तर आहेत. म्हणजे बेसिक झालं की ॲडव्हान्स, ॲडव्हान्स झालं की ब्रह्मखोज. ब्रह्मखोजमध्ये मी सांगितलं की तत्वसाधना आपण घेतो. तर ते 2 पार्टमध्ये आपण घेतो. एक इनडोअर असतं, एक आउटडोअर असतं. बरं. आउटडोअरमध्ये आपण प्रत्यक्ष तो अनुभव घेतो. पाण्यात बसून, अग्नीजवळ बसून, वाह! खुल्या आकाशाखाली बसून. त्यानंतर भूतत्वाच्या साधनेमध्ये आपण हातात दगड घेऊन ती साधना करतो आणि मग कळतं की दगडाचं वजनच नाहीये. आपण आणि दगड एकदम एकसारखे झालोय. पाण्यात बसलो की कळतं पाणी आता गार लागतच नाहीये. शरीर टेम्परेचरने ते सेम झालेलं आहे. अग्नीजवळ बसलं की तेच जाणवतं की आता अग्नी आणि आपण एक झालोय. तर तो अनुभव घेता आला पाहिजे. त्यानंतर तत्व आपल्याला बदलता पण येतात. तत्व आपल्याला ओळखता येतात की शरीरामध्ये आता कोणतं तत्व चाललंय. जे तत्व चाललेलं आहे ते माझ्या साधनेसाठी किंवा आता मी जे काही काम करते त्यासाठी पोषक आहे का? नसेल तर ती तत्व बदलता येतं. तर हे सगळं आपण शिकतो त्याच्यामध्ये आणि तुमची तत्व बॅलन्स झाले की आपले आजारपणं सगळी संपुष्टात येतात. म्हणजे आजारही राहतच नाही. आणि हे सगळं झालं की मग आपण हिमालयीन साधनेकडे वळतो. बरं. ही हिमालयीन साधना ज्या मला ते गुरुजींनी शिकवल्या होत्या बाबाजींच्या आज्ञेने. तर त्या साधना जेव्हा आपण करायला लागतो, तेव्हा एक आपल्या लक्षात येतं, की हिमालयामध्ये जे काही योगी फिरतायत, तर ते योगी तिथे असेच का वावरतात? फक्त एका धोत्रावर, एका पंचावर किंवा एका अंतर्वस्त्रावर. तर त्या या साधनेमुळे. बरं. की या साधना शरीरामध्ये तेवढी उष्णता निर्माण करणाऱ्या आहेत, तेवढी ऊर्जा देणाऱ्या आहेत, की हिमालयामध्ये ते सहज वागू शकतात. तर त्या साधना मी शिकवते आणि मग त्या साधना पूर्ण केलेले जे साधक आहेत, ते माझ्याबरोबर मग हिमालयात येतात. अच्छा. आणि मग हिमालयात आपण आपल्या आता तर आश्रम आता झाला, पण आधी आश्रम नव्हता. तेव्हाही आम्ही तिथे जाऊन खूप छान साधना केलेल्या आहेत त्या भागामध्ये, परिसरामध्ये. आणि ॲक्चुअल तो आनंद अनुभव घेतलाय, की कसं हिमालयात का साधना आवश्यक आहे. तिथे जी एनर्जी, ऊर्जा आहे ती कुठेही नाही. करेक्ट. त्यामुळे ती आपण घेऊन इथे यावं आणि मग आपण वर्षभर ती पुरते. हां. आणि आता तर नाही आम्ही 2-2 महिन्यांनी जात असते हिमालयात. अच्छा. त्यामुळे सतत ती ऊर्जा मला घेता येत असते. वाह! वाह! असं होतं. असं. गुरुमयी आता आम्हाला तुम्ही अनुभवलेले ज्या म्हणजे काही रहस्यमय घटना असतील, एस्पेशली हिमालय आणि नॉर्थ साइडच्या, तर त्या प्लीज आमच्या प्रेक्षकांसोबत तुम्ही आम्हाला शेअर करा. माझं तर हिमालयात जाणंच एक रहस्यमय घटना आहे. म्हणजे तिथे गेल्यानंतर रहस्यमय घटना घडल्या त्या आहेतच. पण हिमालयात म्हणजे जाणं ही रहस्यमय घटना होती. कारण की मी जसं म्हटलं तसं मला गुरुजींनी सांगितलेलं, की तुम्हाला हिमालयात जायचं आहे. त्यानंतर मी विचार करते, की खरंच का आपल्याला हिमालयात जाणं इतकं आवश्यक आहे? कशाला जायला हवं? आपण जर ध्यानात बसलो, की आपल्याला बाबाजींचं दर्शन होतं किंवा जे काही दिसायला हवं ते दिसतं. मग आपल्या तिथेच कशाला जायला हवं? पण त्यांचं असं म्हणणं होतं, की तिथली ऊर्जा घ्यायची आहे तुम्हाला. तिथली तुम्ही ऊर्जा घ्याल तर ती इथे तुम्ही येऊन सगळ्या साधकांना द्याल.
म्हटलं ठीक आहे. त्यानंतर एक हिमालयन योगी आले होते मुंबईमध्ये आणि त्यांची परिचित एक साधिका, ती माझीही साधिका होती. तिने मला त्यांच्या भेटीचा खूप आग्रह केला आणि कधी कुठे न जाणारी मी त्या ठिकाणी गेले आणि त्यांची भेट झाली. तर तेव्हा त्यांनी मला पहिलंच त्यांचं वाक्य असं होतं, की "आप अपना अधिकार नहीं समझ रही है." असं त्याने मला सांगितलं, की तुम्ही तुमचा अधिकार ओळखत नाही आहात. तर तुम्हाला हिमालयात जायचं आहे आणि हिमालयात जाऊन तिथली ऊर्जाचा अनुभव घ्यायचा आहे. ती ऊर्जा सर्व लोकांना वाटायची आहे. तर मला असं वाटलं, अरे बापरे! पुन्हा हिमालयाचा विषय आला. त्यानंतर आमच्या घरी सामूहिक साधना व्हायची. क्रियायोगी सगळे आपले क्रियावान साधक येऊन साधना करायचे. तर त्यावेळेला 2 अशा व्यक्ती आल्या होत्या, की ज्या कधीतरीच यायच्या. म्हणजे ती एक तर साधकच होते आपले, पण त्यांच्यासोबतचा तो व्यक्ती पहिल्यांदाच आला होता. तो कधी आधी आलेला नव्हता. तो काही आपला साधकही नव्हता. तर त्यावेळेला जशी साधना संपल्यानंतर सगळे देवघरात जाऊन नमस्कार करतात, तर तसे सगळे गेले, नमस्कार केला. सर्वात शेवटी ही व्यक्ती गेली, जी प्रथम माझ्या घरी आलेली होती. आतमध्ये बराच वेळ ते थांबले होते. मला असं वाटलं, की बहुतेक ते बसले असतील ध्यानस्थ थोडा वेळ. काही-काही मंडळी 5 मिनिटं बसायचे पण आतमध्ये. तर ते जेव्हा बाहेर आले ना, तेव्हा ते मला म्हणाले, की "आप हिमालय क्यों नहीं जाती? बाबाजी आपको हिमालय बुला रहे हैं." मला इतकं आश्चर्य वाटलं, की अरे म्हणजे हा व्यक्ती आजच आपल्याला भेटलाय. बरं आल्यापासून माझ्याशी काही बोललेले पण नाहीत हे आणि आता थेट मला हेच सांगतायत, की तुम्ही हिमालयात का नाही जात? तर मी फक्त हसले आणि ते निघाले लगेच. निघाले आणि दाराच्या समोरच लिफ्ट आहे. लिफ्टमध्ये आत गेल्यानंतर ते मला म्हणतायत, "आप जाइए, आपका घर है वो." आणि लिफ्टचा दरवाजा बंद झाला. मला त्यांना विचारायचं होतं, की ते असं का तुम्ही म्हणालात? तुम्ही आतमध्ये जाऊन नक्की काय तुम्ही केलत किंवा काय मेसेज तुम्हाला मिळाला, की ज्यामुळे तुम्ही मला असं म्हणताय? आणि ती व्यक्ती निघून गेली. साधकाला मी नंतर विचारलं, की "अरे, त्या दिवशी तुला भेटलेले ते गृहस्थ वगैरे." तर तो म्हणाला, की "ती व्यक्ती मला पहिल्यांदाच भेटली होती. आमचं एक काम होतं म्हणून, पण ते कामही झालं नाही आणि नंतर ती व्यक्ती मला परत भेटली नाही." म्हणजे हा माणूस पुन्हा मला भेटला नाही किंवा त्या साधकालाही भेटला नाही. कोण होता, काय त्याचं फक्त नाव त्या साधकाने सांगितलं, बाकी काही मला कळलेलं नाही. मला आश्चर्य वाटलं. मग मला असं वाटलं, की खरंच हिमालयामध्ये आपण जायला हवं. काहीतरी महत्त्वाचं आहे. मग आम्ही काही साधकांनी जायचं ठरवलं. जायचं ठरवलं तर तो किस्सा मी सांगितलाच आहे, की 23 साधक ठरले होते. त्यावेळेस सांगितलेलं कुंडलिनी जागरण करून ने वगैरे आणि मग तो सगळा गुरुपदापर्यंतचा तो सगळा प्रसंग. तर ही सगळी मंडळी आणि आम्ही ते सगळं गुरुपद झालं, साधना झाली, सगळं झालं आणि मग आम्ही जायला अगदी 6-7 दिवस राहिले आणि हिमालयामध्ये भूकंप झाला. जो नेपाळच्या बाजूला झाला होता आणि 2015चा तो सगळ्यांना माहिती आहे. बरीचशी पडझड झाली, मोठी-मोठी झाडं उन्मळून पडली होती. अक्षरशः पाण्याचे जे काही पाईप्स वगैरे होते तेही निघाले होते जमिनीतनं आणि खूप तसं नुकसान झालं होतं. पण मी ठरवलं की मी जाणारच. कारण की सोबतचे काही साधक म्हणाले, की "आपण जरा विचार करूया. काही रस्ता वगैरे बंद झाला, दरड कोसळली, आपण अडकू." म्हटलं, "तुम्हाला कोणाला यायचं नसेल तर हरकत नाही, पण म्हटलं मी जाणार." असं करून सगळेच शेवटी तयार झाले आणि आम्ही हिमालयात पोहोचलो. त्यावेळेस खरंच खूप झाडं पडलेली होती. बरेचदा गाडी थांबवावी लागायची, झाडं बाजूला करावी लागायची, मग जावं लागायचं. त्यानंतर गाडीचे टायर बरेचदा पंक्चर व्हायचे कारण रस्ताच खूप खराब झालेला. पाण्याची खूप त्रास होता कारण की पाण्याचे पाईप वगैरे सगळे तुटले होते. असं तो हे होता. पण आमची त्यावेळची यात्रा आणि अतिशय छान झाली. अ, त्यावेळेस मला अश्वत्थाम्याला तेल ठेवण्याबद्दल त्या यात्रेत सांगितलं गेलं. त्या दिवशी आम्ही ध्यानस्थ बसलो होतो संध्याकाळी आणि म्हणजे ॲस्ट्रल ट्रॅव्हल वगैरे आम्ही करायचो आणि त्यानंतर शांत ध्यान करायचो. तर तेव्हा एका साधिकेच्या कानात असा तिला म्हणजे आवाज आला, की आज गुरुमाईला इथे तेल ठेवायला सांग अश्वत्थामासाठी. तर तिलाही आश्चर्य वाटलं, की असं कसा मेसेज आहे आणि अश्वत्थामा हिमालयात असा काही कधी रेफरन्स नाही ऐकलेला. तर तिने मला ते सांगितलं ध्यानातून उठल्यानंतर आणि मी म्हटलं, "ठीक आहे, ठेवूया ना," म्हटलं. काय माहिती कशासाठी कोणाला हवं असेल आणि आम्ही तिथेच उपलब्ध असलेला एक मातीचा दिवा, त्याला आपण खापर म्हणतो, तर तसं त्या मातीच्या दिव्यामध्ये आम्ही तिळाचं तेल जे तिथे होतं ते ओतलं आणि ठेवून दिलं. जमीन सगळी सारवलेली होती आणि तिथे धुनी होती आणि हा दिवा तेलाचं भांडं आम्ही ठेवलं आणि आम्ही निघून गेलो. चावी आमच्याकडेच होती मंदिराची. आम्ही मंदिर बंद केलं, जाऊन झोपलो.
सकाळी 5:30ला आम्हालाच उघडायचं होतं. आम्ही येऊन उघडलं सकाळी 5:30ला. मला ती उत्सुकता होती, की पाहायचंय की त्या भांड्यात किती तेल आहे. आणि आश्चर्य, की आम्ही सगळे एकत्र गेलो होतो, सगळे एकत्रच आलो. म्हणजे असं नाही की कोणीतरी गेलंय, काहीतरी केलंय असंही नाही. आलो तेव्हा बघितलं, की ती सारवलेली जमीन तशीच होती स्वच्छ. कुठेही काही तेलाचा थेंब किंवा काही पडलेलं नव्हतं. पण ते तेलाचं भांडं मात्र अर्धं झालेलं होतं. आणि असं काही तो नवीन दिवा नव्हता, की त्यात तेल जिरेल वगैरे. तर जुना वापरातलाच तिथला दिवा होता. तर त्याच्यात ते तेल अर्धं झालेलं होतं आणि मला खात्री पटली, की बहुतेक तेल कोणीतरी नेलेलं असावं. त्या वर्षापासून मी नियमितपणे जेव्हाही हिमालयात जाते, तर तिथून येताना एक ठराविक जागा आहे. त्या ठिकाणी मी तेलाचं भांडं किंवा तुपाचं भांडं म्हणजे तुपाचं काहीतरी वस्तू, बॉटल, बरणी असं काहीतरी ठेवून येते. आणि याच्यावर असं मी विचारलंही होतं बाबांना, की "खरंच का हे तेल वापरलं जातं?" तर त्यांनी सांगितलेलं, की ते घेत असेल. म्हणजे अश्वत्थामाला हे तेलाची किंवा तुपाची गरज असते आणि म्हणून ते जात असेल, तर ते तू ठेवत जा, असं त्यांनी सांगितलं. तर ही माझी पहिली फेरी होती. त्याच्यामध्ये आम्ही खूप छान साधना केल्या. ॲस्ट्रल ट्रॅव्हलचे खूप छान अनुभव घेतले. बरं त्या तिथल्या सर्व ते भूकंपाचे जे काही नुकसान झालेले, त्याचेही त्रास आम्ही तिथे भोगले गेल्यानंतर आणि आलो आम्ही परत. नंतर माझे वारंवार जाणं माझं सुरू झालं. नंतर एकदा मी जेव्हा पुन्हा गेले होते 2016ला जेव्हा मी परत गेले, तर तेव्हा आम्ही सगळ्यात पहिलं गेलो हेडाखान आश्रमात आणि हेडाखान आश्रमाच्या गंगेच्या पात्रात म्हणजे नदीच्या पात्रात गौतमी गंगा नदी आहे तिथे. त्याचं पात्र फार मोठं आहे. तर संध्याकाळी साधनेला बसलो आणि ध्यानातून उठलो तेव्हा अंधार झालेला. तर अंधारात मला असं दिसलं, की पहाडांवरनं अशी पहाडावर आग पेटलेली आहे. म्हणजे अशी झाडं पेटतायत सगळीकडे. तर मला ते इतकं दृश्य बघून भयान वाटलं. तर मी विचारलं, की "हे असं का?" तर मला गावातल्या लोकांनी सांगितलं, की पाऊस पडलेला नाहीये वर्षभर आणि त्याच्यामुळे ही झाडांना वणवा लागलेला आहे आणि ही अशी रोजच पेटतात. तर ते बघून मला खूप वाईट वाटलं आणि मी म्हटलं, की "उद्या ना आपण वरुण देवतेला प्रार्थना करूया साधनेला बसलो की." आणि तसं आम्ही दुसऱ्या दिवशी साधनेला बसलो तेव्हा वरुण देवतेला ते सगळे शब्द वगैरे माझ्याकडे असे ध्यानात आले माझ्याकडे आणि आम्ही ते प्रार्थना केली. प्रार्थना केल्यानंतर मला खात्री होती, की पाऊस पडणार. त्याच्यानंतर आम्ही समोरच नवकळसाचं मंदिर आहे नदी क्रॉस केल्यावर, तर त्या तिथे गेले. तिथे गेले तर मी नमस्कार करणार त्याच्या आधीच एक व्यक्ती दारात उभी होती, म्हणजे मंदिराच्या दारात आणि त्याने मला सांगितले, की "माताजी, आज ना आपको सिद्धाश्रम जाने का है." तर मला प्रश्न पडला, म्हटलं ही व्यक्ती कोण? मला सिद्धाश्रम कोणतं सिद्धाश्रम वगैरे? तेव्हा मला नंतर त्यांनी सांगितलं, की ते हैदराबादवरनं आलेले गृहस्थ होते. त्यांची आणि माझी काही ओळख नाही. पण त्यांना मला पाहिल्यानंतर असं उत्स्फूर्तपणे वाटलं, की मला हे सांगावं, की तुम्ही सिद्धाश्रमला जा. बरं सिद्धाश्रम कोणतं? मी त्यांना विचारलं, की कुठे आहे? तर त्यांनी मला फोटो दाखवला एक. त्यांच्याबरोबर एक मुलगा होता. त्याच्याकडे मोबाईल होता. त्या मोबाईलमध्ये एक फोटो होता. तर फोटोमध्ये एक कुटिया होती फक्त सिद्धाश्रमच्या नावाखाली. पण ती कुटिया मला इतकी ओळखीची वाटली, कारण की बरेचदा ध्यानामध्ये ना मी अशी कुटिया पाहत होते. तर ती कुटिया ना मला दिसली तिथे. तर ते म्हणाले त्यांनी रस्ता सांगितला, कसं-कसं जायचं. जो रस्ता सांगितला तो खरा रस्ता नव्हताच. त्या ठिकाणी गाडी वगैरे जाणं खूप असं धोकादायकच होतं. कारण रस्ता नव्हता ते फक्त खणलेलंच होतं तिकडे. तरीही आम्ही दुसऱ्या दिवशी जायचं ठरवलं. बरं तिथे दर्शन झालं. ते पुजारी बाबा आले मंदिराचे आणि त्यांनी मला सांगितलं, की "कल आप ना आदि कैलाश जाइये." म्हटलं आज चाललंय काय? जो तो येतो आपल्याला ऑर्डरच सोडत आहे. म्हटलं आदि कैलाश कहाँ है? बोले ये क्या ये सामने जो दिख रहा है ना, वो आदि कैलाश है. वहाँ पे ना महादेव जी है. तो आप वहाँ पे जाके कल ना अभिषेक करके आइए. आणि मग मला आठवलं, की मी हिमालयाला जायच्या काही दिवस आधी मला आमच्याच एका नाशिकच्या साधकाचा फोन आलेला आणि त्यांनी मला सांगितलं, की त्यांना ध्यानामध्ये असा आवाज येतोय, की ध्यानात सांगितलं जातंय, की तुझ्याकडचं जर म्हणजे ह्याचं मानसरोवरचं जे जल आहे ना, ते गुरुमाईंना नेऊन दे. त्यांनी मला शेवटी फोन केला. मला विचारलं, की "असं का?" तर मी म्हटलं, "ठीक आहे," म्हटलं, "द्या तुम्ही. आता काय असेल कारण मला माहीत नाही." म्हटलं, "ते माझ्याकडे तुम्ही देऊन ठेवा." त्याने ते मला पाठवलं. ती मला बॉटल मिळाली. बरं ती आता विमानात वगैरे ती कशी कॅरी करायची म्हणून मी तिला बिसलेरीच्या बॉटलमध्ये ओतून ते सीलबंद करून ठेवलं होतं. म्हणजे घट्ट बुच लावून ठेवलं होतं.
जेव्हा मी हेडाखान आश्रमात गेले, तेव्हा माझ्या रूममध्ये जी काही सेविका होती, तिने मात्र माझी बॅग साफ केली. म्हणजे साफ केली तसेच सगळं जे टाकायचं ते कागद, टिश्यू हे काढून टाकलं आणि बॉटलही टाकून दिली. आणि हे जेव्हा मला पुजारी म्हणतायत, की तुम्हाला उद्या जाऊन तुम्ही तिथे अभिषेक करा. तेव्हा मला एकदम आठवलं, की अरे आपल्याकडे ते मानसरोवरचं जल जे आलेलं आहे, ते कशासाठी आलंय? अभिषेकासाठीच आलेलं असेल का? आणि मी लगेच तिला विचारलं, की "अगं बॉटल होती माझ्या बॅगेत छोटी बिसलेरीची, ती म्हणाली मी टाकून दिली." म्हटलं, "अगं ते पाणी हवं होतं, ते जल हवं होतं." ती म्हणाली, "ठीक आहे, थांबा बघते. असं काही इथे कचरा लगेच कोणी नेत नाही." ती गेली, ती बॉटल तिथेच होती, जिथे तिने टाकली होती. तिथून तिने आणली, पुसली, मला दिली, "हे घ्या." ते जल आणि सोबत बऱ्याचशा बिसलरीच्या बॉटल्स घेऊन दुसऱ्या दिवशी आम्ही सर्वात प्रथम प्रवास सुरू केला तो आदी कैलासचा. आदी कैलासला बरंच अंतर आहे, जे चालून जावं लागतं. थोडं अंतर गाडीने गेलो, तिथे उतरलो आणि आम्ही चढण सुरुवात केली. जिथे आम्ही उतरलो, तिथे एक सफेद कपड्यातले साधू सारखे पुजारी एक आले होते. तर ते मला म्हणाले, "माताजी आई आहे." म्हटलं, "अरे तुम्ही कोण? आप कौन?" तर बोलले, की "मला पुजारी बाबांनी फोन केला होता, म्हणजे की तुम्ही येणार आहात. तो मैं आपको लेने के लिए आया." मी म्हटलं, "कमाल आहे. म्हणजे एवढ्या उंचावरनं हा माणूस केवळ आपल्याला घ्यायला कसा काय आला?" मी म्हटलं, "आता आपण विचार नकोच करूया, कारण की इतक्या सगळ्या घटना घडतात, की आता आपल्याला काही कळणारच नाही." आणि आम्ही त्यांच्याबरोबर प्रवास सुरू केला. जर का ते नसते, तर आमचं तिथे पोहोचणं मुश्किल होतं. कारण की बरेच त्या टेकड्या चढ-उतर, चढ-उतर करत फायनली आपण त्या पर्वतावर पोहोचतो, जिथे आदी कैलासचं मंदिर नाही, फक्त एक शिवलिंग आहे, असं मोठं शिवलिंग ठेवलेलं. बरेचसे त्रिशूळ लावलेले होते. आता इतक्या वर्षानंतर तिथे एक असं काही बांधकाम थोडंसं झालंय, पण मंदिर बांधलेलं नाही आहे. देव मात्र असा उघड्यावरच आहे. तिथली प्रथा असावी बहुतेक. पण बाकीचं त्याने काय-काय असं छोटंसं एक कारंजा, छोटंसं असं काय-काय त्याने उभं केलेलं आहे. पायऱ्या बांधून झाल्यात, बसायची व्यवस्था केली आहे. तर त्याने आम्हाला नेलं. आम्ही तिथे छान आधी बघितलं तर बरचसं अस्वच्छ होतं सगळं. ते म्हणाले, की "इथे पाणी नाहीये, पाऊसच आलेला नाही, त्यामुळे आमच्याकडे पाण्याची खूप कमी आहे." मी बिसलेरीचं पाणी आम्ही नेलेलं. आम्ही थोडंसं तिथे थोडंसं साफ करून घेतलं तेवढंसं ती जागा. त्यानंतर आम्ही अभिषेक, पूजा नीट केली, महिमा स्तोत्र सगळं व्यवस्थित केलं आणि त्याच्यानंतर आम्ही तिथून त्याने आम्हाला तो तिथला हर्बल टी दिला. तो आम्ही घेतला. आम्हाला जे काही देऊ शकत होतो ते आम्ही तिथे मंदिरासाठी दिलं आणि आम्ही तिथून निघालो. आम्ही आलो तेवढंच उतरायचं होतं जेवढं आम्ही चढून गेलेलो. भीषण होतं ते सगळं म्हणजे इतकं चढून गेलं तर पुन्हा सगळं उतरून पण यायचं आहे. आल्यानंतर आम्ही आश्रमात पोहोचलो आणि विजांचा आवाज व्हायला लागला. ढगांचा आवाज व्हायला लागला. तेव्हा मला असं वाटलं खरंच पाऊस येतोय का? आणि खरंच 5 मिनिटात 5 मिनिटं पण नाही ते म्हणजे 10 सेकंदांमध्ये इतक्या जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि अक्षरशः लहान मुलं नाही तर मोठी माणसंही पाण्यात नाचत होती, खेळत होती. आणि मला इतका आनंद झाला, की अरे म्हणजे आपली इच्छा होती आपण आजच प्रार्थना केलेली, की वरुण देवतेला म्हणजे काल केली होती, की पाऊस पडावा आणि आज चक्क पाऊस पडतो आहे. आता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली हेडाखानमध्ये, की "वो माताजी गई थी वहाँ आदि कैलाश, वहाँ अभिषेक किया, इसलिए बारिश हो गई." असं काही नव्हतं, म्हणजे असं काही माझ्या मनातही नव्हतं. पण सगळ्यांचं तसं मत झालं आणि मला सगळ्यांनी सांगितलं, की "नहीं, आपकी वजह से बारिश हो गई." म्हटलं, "अरे, ऐसा कुछ नहीं." मी रोज रात्री माझे अनुभव लिहून ठेवते हिमालयामध्ये. तर त्या रात्री मला असं उत्तर मिळालं अनुभव लिहिताना, की त्या ठिकाणी मानसरोवरच्या जलाने महादेवांना अभिषेक होणं आवश्यक होतं. आणि त्याच्यासाठी माझी निवड झाली. तो अभिषेक केला गेला आणि त्याच्यानंतर महादेव बिचारा भोळे देव आपले, ते शांत झाले, खुश झाले आणि त्या भागामध्ये पाऊस पडला. आणि अगदी म्हणजे पेपरला बातम्या आल्या दुसऱ्या दिवशी, की जनजीवन को राहत वगैरे असं आणि इतकं छान पाऊस पडला. तर हा एक अनुभव खूप छान होता माझा. दुसऱ्या दिवशी आम्ही ते सिद्धाश्रमला जायचं ठरवलेलं. तो प्रवास फार कठीण होता, कारण की मी म्हटलं, की गाडी रस्ताच नव्हता आणि आम्ही तर ती ह्याची टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन गेलेलो. जाताना तो असं वाटलं, की एक चाक आता बाहेरच जातंय रस्त्याच्या. आता आपण पडणारच कड्यावरनं. पण तसं काही झालं नाही. पण भीती निर्माण झाली सगळ्यांच्या मनात. मग आम्ही सगळे जप करत वगैरे पोहोचलो.
पोचल्यानंतर तिथे म्हणजे अगदी स्वर्गासारखं छान वातावरण होतं. ते मंदिर, ते जे काही तिथे होतं, ती कुटिया खूप छान होती. कुटियामध्ये सगळे देवी-देवतांच्या छोट्या-छोट्या मातीच्या मूर्त्या होत्या. मी तिथे पूजा वगैरे केली. आम्ही सगळ्यांनी तिथे अ, अ, त्या पुजाऱ्यांनी जे काही सांगितल्या बऱ्याच गोष्टी त्या आम्ही ऐकलो आणि मग आम्ही तिथून निघालो. निघताना मात्र आम्ही मग पुढे कुकुचिनाला आलो. तर माहीत नाही, पण त्या ठिकाणी मी जाणं आणि त्या ठिकाणी ती प्रार्थना करणं, तो पाऊस पडणं, त्यानंतर सिद्धाश्रमला जाऊन दर्शन घेणं, ही कुठेतरी बाबाजींची किंवा विभूतींची इच्छा होती आणि म्हणून त्या घटना घडल्या. जेव्हा मी कुकुचिनाला आले, तेव्हा आम्ही साधनेसाठी आम्ही एका जुन्या मंदिरात द्वारहाटला बसलो होतो आणि तिथे एक महिला आली. महिला इतकी वयस्कर होती, की आणि हातात 2 मोठ्या-मोठ्या बिसलरीच्या बॉटल्स घेऊन आलेली. तर सगळ्यात पहिलं वाईट वाटलं, की अरे ह्यानी एवढं वजन का उचलून आणले? त्या आल्या आणि माझ्या बाजूला बसल्या आणि म्हणाल्या, की "आप सबके लिए मैं पानी लेके आई हूँ." आता खरं तर कुठलं पाणी किंवा अन्न पटकन आम्ही काही कोणी घेत नाही. मी तर टाळतेच. पण तिचा तो जो भाव होता ना प्रेमळ, तो बघितल्यानंतर असं वाटलंच नाही, की हिने आणलेलं पाणी आपण न घ्यावं. मी सगळ्यांना सांगितलं, की "नाही घ्या, बिंदास घ्या" आणि मीही ते पाणी तिच्यासमोर प्यायली. त्यानंतर तिने मला सांगितलं, की "आपको ना मुझे कहाँ-कहाँ लेके जाना है." तर आमच्या दोघींची ओळख काहीही नाही. ती प्रथम आलेली आहे, ती मला पहिल्यांदाच भेटते आहे. त्यानंतर ती मला सांगते, की "आपको ना मुझे कहाँ-कहाँ लेके जाने का है." मी "कहाँ लेके जाने का है?" तर त्यांनी मला सांगितलं, की "यहाँ 1-2 मंदिर है, वहाँ पे जाने का है." तिची इच्छा म्हणून आम्ही गेलो. तिथेही गेल्यानंतर मला हा अनुभव आला, की मंदिरामध्ये अस्वच्छता आहे. कारण की पाणीच नाही आहे. कारण की तिथे पाऊस पडला, पण इथे नव्हता पडला होता पाऊस. तर त्याच्यामुळे इथे मग थोडंसं पाण्याची टंचाईच होती. इथे सुद्धा आम्ही बघितलं आणि प्रार्थना केली, की इथे पाऊस पडला पाहिजे. त्यावेळेस पर्जन्य सुक्त म्हटलं गेलं आणि त्याच्यानंतर जो काही पाऊस पडला आहे सगळीकडे, म्हणजे खरंच म्हणजे मला हे सांगायला आवडेल, की आपल्या ग्रंथांमध्ये किंवा आपल्या जे काही आपले पुराणामध्ये किंवा आपल्या शास्त्रांमध्ये ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, त्या फक्त कथा नाही आहेत. तर त्याच्यामागे आपल्याला खूप काही ज्ञान दिलं गेलेलं आहे. तर त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे, की आपण पूर्वी ऐकायचो, की एखादा आलाप गायल्यानंतर पाऊस पडायचं किंवा एखाद्या मंत्राने पाऊस पडायचं. किंवा एखाद्या संगीताने शेती व्हायची. तर हे किती खरं आहे, की त्याचा अनुभव आम्ही घेत होतो, की जेव्हा आम्ही पर्जन्य सुक्ताने जेव्हा आम्ही यज्ञ केलं, त्यावेळेला अक्षरशः पाऊस म्हणजे असा गारांचा पाऊस अनुभवला आम्ही तिथे, की त्या गारा पडत होत्या आणि ते ओले ते बर्फाचे आम्ही ते पाहिले आणि सृष्टीमध्ये झालेला इतका बदल पाहिला आम्ही लगेच, की खरंच खूप आनंद झाला. आणि असं पुढेही 2दा-4दा झालं. एकदा तर आपल्या आश्रमाकडे म्हणजे आपलं जिथे कुकुचिनाचा आश्रम आहे, त्या आश्रमाच्या मागे जो आपला दुनागिरीचा भाग आहे, की ज्याच्यावरच बाबाजींची गुफा आहे, त्याच ठिकाणी भरपूर वणवा लागला होता. आणि तो वणवा एक दिवस रात्री सगळे गावकऱ्यांनी जाऊन विझवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो सकाळी पुन्हा वाढायचा. त्यावेळेला ती आग अक्षरशः आपल्या ध्यान मंदिराच्या खिडकीतनं दिसत होती, इतकी जवळ आली होती. आणि तिथे सेवेला असलेल्या आपल्या साधिकेने मला फोन केला, तेव्हा मी मुंबईला होते. त्यांनी सांगितलं, की अशी-अशी आग खूप वाढली आहे आणि आता आपल्या आश्रमाच्या जवळ येत आहे. मी तिला सांगितलं, की अजिबात वेळ न घालवता लगेच तू पर्जन्य सुक्ताचं वाचन सुरू कर. आणि ती बसली लगेच वाचायला. तिला म्हटलं, "किमान 11 वेळा तरी वाच." ते तिने 11 वेळा वाचलं. मी इथे प्रार्थना केली आणि त्याच्यानंतर तिने जाऊन मागे आपलं आश्रमाचं काम सुरू होतं. तर त्यांना तिने सर्व सांगितलं, की आता हे सिमेंटच्या सगळ्या गोणी वगैरे आत ठेवा, आता पाऊस येणार आहे. तर त्यावेळेस ते मजूर तिच्याकडे असे बघायला लागले, की वेडी-वगैरे आहे की काय? पाऊस पडत नाही म्हणून ते वणवा लागलाय आणि ह्या बाई म्हणतात, की आता पाऊस पडणार आहे. आणि खरंच ते गोणी वगैरे आत ठेवल्यानंतर इतका धो-धो पाऊस पडला, की तो सगळा वणवा विझला, ती सर्व आग विझली आणि इतकी शीतलता वातावरणात निर्माण झाली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं, की तुम्ही कसं काय सांगितलेलं, की आता पाऊस पडणार आहे? आणि तेव्हा तिने सांगितलं, की आम्ही जे काही ह्याचं पर्जन्य सुक्ताचं वाचन केलं आणि गुरुमाईने जे काही तिकडनं प्रार्थना केली, त्याच्यावरनं आम्हाला खात्री होती, की पाऊस पडणार आहे.
आणि त्याप्रमाणे पाऊस पडला. म्हणजे हे अनुभव आम्ही अनेकदा घेतलेले आहेत. रुद्रधामला पण घेतलेला आहे अनुभव. रुद्रधामला सुद्धा आम्ही एकदा पाऊस कमी आहे, पडत नाही आहे अजून म्हणून आम्ही एकदा पर्जन्य सूक्ताचं वाचन केलेलं. तेव्हा तर हवन वगैरे पण नाही, फक्त वाचन केलेलं आणि त्याच्यानंतर सुद्धा धो-धो पाऊस पडलेला आहे. तर त्याच्यामुळे हिमालय ही खरंच एक असं क्षेत्र आहे, की ज्या ठिकाणी प्रचंड ऊर्जा आहे. तुम्ही जितके प्रामाणिकपणे एखादं काम, एखादी प्रार्थना कराल, तितकीच ती म्हणजे त्याच पटीमध्ये ती फळते आणि आपल्याला ते लाभ मिळत असतात. हिमालयामध्ये तर मी भरपूर असे अनुभव घेतलेले आहेत. यज्ञाचा अनुभव तर मी एक शेअरही केलेला आहे मगाशीच आणि एकदा असंही झालं होतं, की आम्ही खूप सामग्री इथून नेली यज्ञाची, पण इतके लागोपाठ यज्ञ केलं, की सामग्री आमची संपली. आणि जो काही यज्ञ सुरू होता त्याच्यासाठी आमच्याकडे तूप नव्हतं, तांदूळ नव्हते आणि तांदूळ तर ठीक आहे, की मिळू शकतं, पण तूप मिळणं जरा मुश्किलीचं होतं आणि त्यावेळेला तूप नाही आणि बाबांचं आगमन झालं. बाबा मला म्हणाले, की "तुम्हारी सामग्री कम क्यों होती है?" मी बाबांना म्हटलं, "बाबा 3 यज्ञ झाले, त्यात बरीचशी वापरली गेली, म्हणून आता जरा कमी आहे." तर मला म्हणाले, की "फिर ठीक है, फिर 108 माला मत करना." फिर ऐसे करो कि 54 ही माला करो। तो मैं मतलब कि नहीं बाबा करूंगी तो पूरा ही करूंगी। तो बोले कहाँ से आग जलाओगी, तुम्हारे पास तो सामग्री है ही नहीं। मैं बोली बाबा होगा कुछ, आप आपकी दया से सब होगा। त्यानंतर त्या जागेवरनं फोन लागत नाही त्या ठिकाणावरून माझा फोन लागला आणि मी गावातल्या एका माणसाला फोन केला. त्याला म्हटलं मला ना घी हवा आहे, तूप हवा आहे. त्यांना तूप हा शब्द कळत नाही, त्यांना घी म्हणावं लागतं. तर मला हवं आहे तू तर कुठून मला आणून दे आणि गाईचंच पाहिजे. आता गाईचंच पाहिजे हा जरा कठीण गोष्ट होती. त्याने काय कुठे-कुठे गेला, काय-काय घरं फिरला आणि जवळ-जवळ पाऊण तासानंतर तो माणूस हातात एवढी तुपाची बरणी घेऊन आला. त्यांना आलेला पाहिल्यानंतर आम्ही टाळ्याच वाजवल्या आणि त्यांनी सांगितलं, की मी बऱ्याच घरात म्हणजे बऱ्याच म्हणजे काय 4-5 घरात विचारलं असेल. कोणाकडेही तूप नव्हतं. पण मला हे म्हणे एका ठिकाणी मिळालं आणि ते शुद्ध आहे, चांगलं आहे, गाईचं आहे आणि म्हणून ते मी आणलं. ते आणलं नंतर तांदूळही आले आणि माझा तो यज्ञ त्यावेळेचा पूर्ण झाला. आणि तेव्हा जेव्हा संध्याकाळी पुन्हा बाबांचं आगमन झालं, तर बाबा मला म्हणाले, की "हम हर चीज में तुम्हारी सिद्दत देखते हैं." की तुझी परीक्षा घेत असतो आम्ही प्रत्येक वेळेला, की तू काय करतेस? आणि मला असं वाटलेलं, की तू अर्धा यज्ञ करून थांबशील. मी म्हटलं, "क्या बाबा बस क्या?" ॲक्चुअली मी बाबांशी खरंच म्हणजे बाबा किंवा शंकर महाराज किंवा आजोबा किंवा ठाकूरजी ह्या सगळ्यांशी मी त्यांचं बाळ होऊन जाते आणि काय म्हणतात ना, की म्हणजे मला अशी काही बंधनं राहत नाहीत आणि मी त्यांच्याशी खूप सहज संवाद करू शकते. त्यामुळे त्यांच्याशी मी असं बोलायचे आणि ते मला अगदी हसून त्यांनी मला छान हे पण केलं, की म्हणजे शाबासकी दिली यज्ञ पूर्ण झाल्याबद्दलची. हिमालयामध्ये अनेकदा म्हणजे दरवेळेलाच यज्ञ करतो. बगलामुखी यज्ञ करतो कारण की मी स्वतः बगलामुखी उपासक आहे. त्यामुळे आम्ही बगलामुखी यज्ञ करतो. आम्ही काली यज्ञ करतो बरेचदा. कालभैरवांचा यज्ञ करतो. कुंजिका यज्ञ अनेकदा करतो. त्यानंतर गायत्री यज्ञ करतो आणि याच्या व्यतिरिक्त जे काही बाबा सांगतील तेही यज्ञ होत असतात आणि खूप वेगळे अनुभव आम्ही या यज्ञाच्या वेळेस घेतो. फार वेगळी ऊर्जा अनुभवतो. बरेचदा असं वाटतं की आपल्याला वेगळंच काहीतरी समोर दिसतंय. त्या अग्नीत काही वेगळ्या गोष्टी, वेगळ्या आकृत्या दिसतात. त्या हॉलमध्ये काही वेगळ्या ऊर्जांचा अनुभव येतो आणि असं वाटतं, की आपल्या व्यतिरिक्तही अनेक या ठिकाणी आहेत असे अजून कोणी, की जे ह्या यज्ञाचा लाभ घेत आहेत. तर मी एवढंच सांगेन, की श्रोते जे कोणी ऐकत असतील, तर क्रियायोग शिका. पुढच्या सगळ्या स्टेज पूर्ण करा आणि हिमालयात या नक्कीच आणि बघा की हा क्रियायोग मिशन फाउंडेशनचा आश्रम एक वेगळी जागा आहे आणि त्या फक्त भिंती नाही आहेत. तर एक अशी दैवी वास्तू आहे, की ज्या ठिकाणी तुम्ही खरंच काही दैवी गोष्टींचा लाभ घेऊ शकता आणि आयुष्यात एकदा करून पहाच ही गोष्ट, असं माझं सांगणं असेल. बरं मला या भेटलेल्या ज्या महिला, ज्यानी मला 1-2 मंदिरांमध्ये नेलं होतं, त्यानंतर माझ्या मागे लागल्या आणि मला म्हणाल्या, की "मला तुमच्याबरोबर पांडव खोलीला यायचं आहे."
तर पांडवखोली म्हणजे बाबाजींच्याही गुफेच्या वरती म्हणजे तो टॉप आहे पूर्ण म्हणजे ह्याचा आपल्या द्रोणागिरी पर्वताचा टॉप आहे. त्यांनी सांगितलं, की "मला तिथे तुमच्याबरोबर यायचं आहे." तर मी म्हटलं, "अहो तुमचं वय काय? तुम्ही कशा काय चढू शकणार?" तर "हो, मी चढू शकते. मैं कुमाऊ की हूँ, मैं चढ सकती हूँ." असं तिने सांगितलं. पण माझं काही मन तयार होईना. इतक्या वयस्कर बाईला आपण कसं घेऊन जायचं? कुणाच्या जबाबदारीवर न्यायचं? एक तर मला माहित नाही, की तो रस्ता कसा आहे. मी तिथे अद्याप गेलेली नाही आणि कसं काय यांना न्यायचं? पण तिचा एवढा हट्ट होता, की "नाही, मुझे आपके साथ जाना ही है पांडव खोली." शेवटी मी त्यांना घ्यायला तयार झाले. तयार झाले म्हणजे ती गेल्यानंतर मी विचार केला आणि मग त्यांना निरोप पाठवला आणि मग त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी त्या आल्या आणि मग आम्ही पांडवखोलीसाठी निघालो. गाडीतनं आम्ही तिथे उतरलो. पुढे चढण सुरू झाली. मी गुफामध्ये ध्यान करेपर्यंत या महिला अर्धा पहाड चढूनही गेल्या. त्यांच्यासोबत त्यांची सून होती आणि त्यांची नात होती. ह्या तिघी जणी चढून गेल्या. मला ती पूर्ण प्रवासात कुठेही दिसली नाही. आणि ती केवळ गेली आहे म्हणून मी तिच्या मागे धावत मी पांडवखोलीला निघाले. कारण की माझी जबाबदारी आहे, मी यांना एकटं कसं सोडू? त्यासाठी मी निघाले. आपले म्हणजे आमचे बरेचसे साधक जे आहेत त्यांची जरा पडझड झाली. ते निघून आले परत. ते म्हणाले, की "नाही आम्हाला नाही जमणार." फक्त आम्ही 6 जण जायचं म्हणजे जाण्यासाठी यशस्वी झालो. आम्ही सुरुवात केली चढायला. रस्ता कठीण होता. कुठेही रस्ता असं नव्हतं. ते सगळा पहाडच चढायचा होता. बरं वाट कळत नव्हती, की कोणत्या दिशेने जायचं आहे. तिथे असं हिरव्या रंगाचं काहीतरी असे रंगाचे गोळे लावलेले होते मध्ये-मध्ये. तर आम्हाला असं वाटलं, की ह्या निशाणी असाव्या बहुतेक आणि आम्ही त्या फॉलो करत निघालो. मध्ये-मध्ये जळलेली झाडं पडली होती, कारण की वणवा नुकताच लागून गेलेला होता. ती झाडांची एक फार अडचण होत होती आम्हाला. तरीही आम्ही कसे-कसे वाट काढत वगैरे, वगैरे पोहोचलो. म्हणजे पोचायला 3 तास लागले आम्हाला. ते काय तो सहज आला नाही. नंतर ते वरचं जंगल तर इतकं भीषण आहे, की खाली प्रकाशच पोचत नाही. सूर्याची किरणच येत नाहीत खालपर्यंत. आणि आम्ही तो न संपणारा रस्ता चालतोय, चालतोय, चालतोय आणि फायनली असं झालं, की अचानक पठार येतं. पठारावर छान फुलं वगैरे आहेत आणि समोर अगदी धुक्यामध्ये असं काहीतरी बांधकाम दिसतं. आणि मग कळलं, की हे इथलं छोटं आश्रम आहे आणि ही पांडव खोली हे आम्हाला कळलं. बरं तिथे गेले पुढे तर असं कळलं, की मंदिर बांधलेलं आहे म्हणजे बाबाजींचं आणि अण्णाई आईंचं आणि ते स्वामी माझ्यासाठी असे हात जोडून म्हणजे मी येताना असे हात जोडून उभे होते. मला कळेना तर ते म्हणाले, की "नाही आपके साधकों ने बताया" म्हणजे जो पुढे गेला होता एक मुलगा, त्याने सांगितलेलं, की आमच्या गुरुमाई येतायत आणि ते बिचारे माझी वाट पाहत होते. त्यांनी मला तिथे वर गेल्यानंतर म्हणजे मंदिरात गेल्यानंतर माझ्या हातून अण्णाई आईंच्या मूर्तीची पूजा करून घेतली. आणि अण्णाई आईंची मूर्तीला बसवून म्हणजे नुकतीच स्थापना झाली होती आणि 48 दिवसांचं त्यांचं पूजेचं मंडळ सुरू होतं. आणि त्या दिवसांमध्येच नेमकं माझं जाणं झालं. त्याच्यामुळे त्यांनी माझ्याकडनं ती पूजा करून घेतली आणि इतका छान तो अनुभव होता. म्हणजे मला असं वाटलं, की ज्या काही वृद्ध महिला त्यांच्यासाठी मी धावत आले, पण त्या तर मला दिसल्या नाहीच कुठे. पण माझ्या हातून ही पूजा झाली. म्हणजे कदाचित त्या पूजेसाठी मला बोलवलं गेलं होतं की काय. आणि त्याच्यानंतर त्यांनी खूप छान तिथला तो त्यांचा खिचडीचा प्रसाद दिला. इतक्या थंडीमध्ये भूक लागलेली असताना तो प्रसाद म्हणजे अगदी 56 भोग जेवण वाटलं आम्हाला आणि त्याच्यानंतर आम्ही उतरायला सुरुवात केली. अंधार झाला आम्ही उतरेपर्यंत. पुन्हा तो कठीण रस्ता होता, पण आम्ही तो पलीकडच्या बाजूने उतरलो, की जिथून मग थोडंसं असं रस्त्यासारखं आहे. म्हणजे पहाड नाही, तर थोडंसं रस्त्यासारखं आहे. मग तिथून तो अजून लांबचा रस्ता आहे. तिथून आम्ही उतरून आलो आणि त्याच्यानंतर आमचे साधक जे बिचारे सकाळपासून माझी वाट पाहत खाली बसलेले होते. सगळ्यांना काळजी होती, कारण की फोन नाही, रेंज नाही, काहीच कळत नाही. गुरुमाई पोहोचल्यात, नाही पोहोचल्यात, कुठे थांबल्यात, काय नक्की झालंय आणि ते सगळे थोडे निश्चिंत झाले आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या निवासी पोहोचलो. पण पांडवखोलीचा हा माझा पहिला अनुभव फार वेगळा होता आणि त्याच्यानंतर दरवेळेसच मी पांडवखोलीला जायला सुरुवात केली. इतकं छान ठिकाण आहे ते. म्हणजे तुम्ही कधी जेव्हा बाबाजींच्या गुफेला जाल, तर आवर्जून पांडवखोलीला पण जा. सांभाळून जा, रस्ता कठीण आहे. पण एक फार वेगळी जागा आहे आणि साधनेची जागा आहे. त्यामुळे तिथे ध्यान नक्की करा. असं म्हटलं जातं, की ज्यावेळेस अज्ञात काळात पांडव राहत होते, तर तो 1 वर्षाचा कालावधी त्यांनी तिथे काढला होता.
आणि म्हणून त्याला पांडव खोली म्हटलं जातं. आणि त्या जागेमध्ये एक वेगळंच काहीतरी आहे, की जे आपल्याला भावतं आणि साधकांसाठी ते खूप आवश्यक आहे. तर तो एकांत आणि तो परिसर आपण तिथे साधना करावी. आता मगाशी आपण जसं सप्तचक्रांबद्दल बोललो, तसंच यज्ञ सुद्धा आहे. सो मगाशी जसं तुम्ही सांगितलं, की आहुती आपण देतो. तर काय यज्ञाचं महत्त्व असतं? कारण आता तरुण पिढीला असं वाटतं, की काय तुम्ही तूप त्यात टाकता, मग ते एखाद्या गरीबाला द्या किंवा मग तुम्ही लाकडं तोडता आणि मग तुम्ही हे करता. सो हे बरोबर आहे म्हणजे काय म्हणतात युवा पिढीचं का त्याला काहीतरी मागे अध्यात्म आहे? नाही, यज्ञ अतिशय आवश्यक आहे. म्हणजे आपण जर फार मागे जाऊन जर बघितलं तर सतयुगात वगैरे किंवा द्वापार युगात वगैरे तर सगळे ऋषीमुनींची साधना यज्ञांचीच असायची. बरं. वेगवेगळ्या प्रकारचे यज्ञ त्यावेळेस केले जायचे आणि त्या यज्ञांमुळेच पाऊस पडायचा. त्या यज्ञांमुळेच शेत वाढायचं. त्या यज्ञांमुळेच खुशाली यायची. ह्या सगळ्या गोष्टी होताना आपण पाहायचो आणि म्हणून ते यज्ञ बंद पाडण्यासाठी राक्षस हो. प्रयत्न करायचे खरं. आणि ते यज्ञ थांबवायचे. कारण की ते यज्ञांमुळे जे काही होणार आहे ते त्याला नको असायचं. तर यज्ञ फार महत्वाचे आहे आणि यज्ञ का महत्वाचे? तर ठराविक आहुती असतात यज्ञाच्या. बरं. त्या ठराविक आहुती जेव्हा त्या अग्नीमध्ये पडतात, तेव्हा जो वायू निर्माण होतो, तो वायू एक तर वायुमंडल स्वच्छ करतं. जे पूर्ण परिसर जे एक आपण अग्निहोत्र जरी कोणी घरी करत असेल ना, तरी त्या अग्निहोत्राने 1000 स्क्वेअर फीटचा एरिया स्वच्छ होतो. बरं. तर यज्ञ केलं तर त्याच्यापेक्षा जास्त परिसर स्वच्छ होतो. करेक्ट. आणि मग त्याच्यामुळे एक तर रोगराई येत नाही, बॅक्टेरिया राहत नाही, शुद्धी होते सगळ्या प्रकारची आणि त्या वायूंच्या निर्मितीमुळे वातावरण छान होतं. मग ते शेत पिकण्यासाठी, जमिनीसाठी, आजारपणं दूर होण्यासाठी तो सगळा उपयोग होतो. बाकी त्याचा दुसरा आपण उपयोग आहे, की ती आहुती ईश्वरापर्यंत पोहोचते. मग ईश्वर खुश होतो, प्रसन्न होतो, आपल्यावर कृपा करतो वगैरे, वगैरे. पण जर नवीन पिढीला हा हा पैलू नसेल पाहायचा तर काहीच हरकत नाही. पण किमान आपल्या सुरक्षिततेसाठी यज्ञ आवश्यक आहे. म्हणून त्यांनी यज्ञाकडे पॉझिटिव्ह नजरेने पाहावं. करेक्ट. कारण की जेव्हा हे होतं कोविडचा जेव्हा काळ होता, तेव्हा कोविड जेव्हा आला ना, तेव्हाच मी साधकांना सांगितलेलं, की ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, त्यांना या कोविडचा खूप त्रास होईल बरं. आणि ज्यांची पित्त प्रवृत्ती आहे ते वाचतील. आणि तसंच झालं नंतर, की ज्यांची कफ प्रवृत्ती आहे, त्यांना खूप त्रास झाला. बरं. तर त्यावेळेला मी सांगितलेलं, की घरोघरी प्रत्येकाने यज्ञ करा. ओके. म्हणजे अगदी कुंजिका यज्ञाची एक माळ करा, महामृत्युंजय मंत्राने एक माळ करा. पण तो वायू तुमच्या घरात निर्माण होईल. आणि त्याचा फायदा असा झाला, की साधक सगळे सुरक्षित होते. एकतर वाह! क्रियायोगामुळे लंग्स कॅपॅसिटी खूप चांगली होते. त्यामुळे कोणी बॅक्टेरिया जाऊन टिकणार हे शक्यच नाही. तर त्यामुळे ते असेही सुरक्षित होते. पण तरीही त्याच्यावर अजून एक उपाय, की यज्ञ. बरं. यज्ञामुळे पूर्ण वायुमंडल स्वच्छ राहतं आणि कुठलाही बॅक्टेरिया पोचत नाही. त्यामुळे सगळे सुरक्षित होते. वाह! आणि म्हणून ते यज्ञ घरोघरी होणं आणि हे आवश्यक आहे. अगदी जरी तुम्ही घरी करत नसाल तरी सामूहिक पद्धतीने करू शकता. पौर्णिमा असते, वेगवेगळी तिथी असतात, प्रदोष असतो, काही जे काही आपली एकादशी आहे वगैरे, वगैरे. कोणत्यातरी तिथीनिमित्त तुम्ही एकत्र बसून यज्ञ करू शकता. तो वायू तुमच्यासाठी खूप चांगला असतो. त्या निमित्ताने मंत्र जप होतं, आहुती होते. हे आवश्यक आहे. आपण तर दर पौर्णिमेला कुंजिका यज्ञ केलं जातं. वाह! म्हणजे आपल्या ऑफिसमध्ये होतंच. दर अमावस्येला काली यज्ञ होतं वाह! आणि नवरात्रीत तर 9 दिवस यज्ञ सुरू असतात. जे हिमालयामध्ये तर दिवस-रात्र आम्ही यज्ञ करतो छानपैकी. पण तिथे तर काही वेळेचं बंधन नसतं, काही नसतं. त्याच्यामुळे खूप गायत्री यज्ञाचे तर खूप छान अनुभव आहेत. गायत्री यज्ञ आम्ही जवळ-जवळ 5 वेळा केलेला आहे. 5 ते 6 वेळा. की तो अवघड आहे म्हणतात. हो, म्हणजे 108 मंत्रांच्या 108 माळा. बरं. असा तो एक यज्ञ होता. आणि जेव्हा मला पहिल्यांदा सांगितलं गेलेलं, तेव्हा कालभैरव बाबांकडनं आज्ञा होती, की गायत्री करायची आहे. तर त्यावेळेला मला असं वाटलं, की ठीक आहे, म्हणजे आपण जसं नेहमी करतो तसा यज्ञ. पण ते तसं नव्हतं. तर त्याने ठराविक मला आहुती सांगितली होती. म्हणजे बेलाची आहुती सांगितली गेली. अच्छा. बेलाच्या काड्या. आणि बेलाच्या काड्या हिमालयात नाही मिळत. तिथे हिमालयात काही बेलवृक्ष नसतो. हां. आणि आम्ही इथून जे ग्रुप निघालो तिथले तिघे जण कॅन्सल झाले. ओके. त्यामुळे तिघांच्या तिकीट्स आमच्याकडे होत्याच. कारण ग्रुप बुकिंगमध्ये त्या कॅन्सल नाही करता आल्या. आणि मग आम्ही त्या 3 माणसांच्या जे काही त्यांची तिकीटचा खर्च होता,
तर त्यांच्या जागेवर आम्ही ते लाकडं घेऊन गेलो इथून. अच्छा. म्हणजे त्यांचं जे काही होतं ना 15-15 किलो वजन त्यांच्या नावे, कारण आम्ही रिक्वेस्ट केली तशी, किंवा आम्ही तिकीट रिटर्न नाही केलेल्या, त्यामुळे आम्ही तुमच्याकडनं पैसे परत नाही घेतलेले. तर आम्हाला तो लाभ मिळू दे, की ह्यांच्या सीटवर आम्ही निदान आमच्या वस्तू घेऊन जाऊ. तर त्याने विचारलं, की तुम्हाला काय इतकं न्यायचं? तर आम्ही सांगितलं यज्ञाची लाकडं. त्यांचे डोळे असे मोठे झाले. ते माणसं वेडी-बिडी आहेत ते. माणसांच्या तिकीटच्या खर्चावर इथून लाकडं घेऊन जातायत. मग आम्ही त्याला समजावलं, की ह्या वस्तू हिमालयात नाही मिळत आणि आम्हाला पर्याय नाही, आम्हाला इथूनच न्यावं लागेल. ओके. मग त्याने अलाऊ केला आम्हाला. आम्ही 45 किलो लाकडं इथनं घेऊन गेलो बापरे! त्यावेळेस. आणि मग ते म्हणजे बऱ्याच सामग्री त्याच्यामध्ये होत्या. इतरही होतं. आणि मग ते सगळं आम्ही घेऊन गेलो आणि तिथे जेव्हा आम्हाला यज्ञ करायचा होता, तर 2 रात्र प्रवास झालेला. त्याच्यामुळे आधीच थकलेलो आम्ही आणि सकाळी पुन्हा गायत्री म्हटलं, की तो सूर्योदय ते सूर्यास्त. अच्छा. त्यामुळे तिथे सूर्योदय 5 वाजताच होतो. हां. तर 5 वाजता मला उठून बसायचं आहे, असं माझ्या डोक्यात होतं आणि रात्री आम्ही 12:30 पर्यंत सगळी तयारी केली आणि ती केल्यानंतर आता झोपूया आणि मग सकाळी उठूया असं विचार होता. पण तेव्हाच बरोबर आगमन झालं आणि आगमन झाल्यानंतर मला सांगितलं गेलं, की आता इथेच थांबायचं आहे, या खोलीमध्येच. मला असा प्रश्न पडला, की असं का? म्हणजे आता थकली आहे मी, मला झोपायचं आहे वगैरे. आणि म्हणजे जवळ-जवळ मी दरवाजा बंद केलेला त्या यज्ञाचा, कारण की तो अचानक आम्हाला एक काली यज्ञ सांगितला गेला. तो काली यज्ञासाठी काळे वस्त्र आम्हाला घाईघाईत सगळे मागवावे लागले. काली यज्ञ केला आम्ही. काली यज्ञ केल्यानंतर आता आम्ही निघतोय सगळी तयारी करून. तर तेव्हाच बरोबर मी दरवाजा बंद केला आणि आगमन झालं. आणि खोल दो दरवाजा असं सांगितलं गेलं. आता ते एवढ्या एकांतामध्ये शांततेत तो आवाज पण मला एकदम असा हे आला. आणि मी तो दरवाजा कसा तरी उघडला. ते जुनं टाळं एकतर, कारण तेव्हा आम्ही वेगळ्या ठिकाणी राहत होतो. ते उघडलं, ते तडक असे आत गेले आणि बसले आणि त्यांनी त्या जळत्या निखाऱ्यामध्ये हात घातला आणि ते निखारे असे बारीक करतायत वगैरे असे आणि बोलतायत. मला असं वाटलं, की याचा हात पोळला असेल आता. पण काहीही नव्हतं झालं. तरी ते असं बारीक करून, करून ती अशी उदी मला दिली, हातात दिली अशी आणि सांगितलं, की "त्या कोपऱ्यात बघ आता." आणि मी त्या कोपऱ्यात बघितलं तर मला तेव्हा दर्शन झालं आईचं. अच्छा. आणि छान असे अबोलीचे गजरे वगैरे घातलेली असं मला अतिशय सुंदर सावळी स्त्री मला त्या कोपऱ्यात उभी दिसली. अतिशय मोहक चेहरा, म्हणजे तो तो वर्णही इतका छान दिसत होता त्यांच्यावर. म्हणजे आपण म्हणतो की सावळा, पण सावळा वर्णही असं चकाकत होता आणि असं वेगळंच काहीतरी त्या कोपऱ्यात मला दिसलं. आणि असं गोड हसू होतं अगदी. तर मला विचारलं की "काय दिसतंय?" तर मी सांगितलं, "आई आहे आणि हसतीये." "काय म्हणाली?" तर म्हटलं, "नाही, हसतीये." तर म्हणाले, "हसतच ठेव तिला." कारण की ते भैरवांचं आगमन होतं. ते हसतच ठेव तिला असं म्हणाले. आणि हसत ठेव आणि तिने तुला रथ चालवायला दिलंय. तर रथाचं चाक नको बनूस असं सांगितलं. बरं. की तुला रथ चालवायचा आहे तर चाक नको बनूस तू. तर मला याचा अर्थ नाही कळला. मग एकदा बाबा मला म्हणाले, की "तुम्ही रथ चलाना है, रथ का पहिया मत बनना." आणि मग मला कळलं, की कामं करण्यासाठी माणसं असायला हवीत आपल्याकडे. ओके. मला फक्त आज्ञा द्यायच्या, असं मला केलं पाहिजे. मला रथ चालवायचा आहे. मी रथाचं पाय भरली तर मग कसं होईल? पण मग मी त्यांना समजावलं, कारण की सगळी तेवढ्या तयारीची माणसं पण असायला हवीत ना सोबत, की मी सांगेन आणि त्यांना ते कळेल आणि ते करतील. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी मलाच स्वतःला काही जबाबदाऱ्या पूर्ण कराव्या लागतात आणि मी त्या करत असते. बरं. पण हे त्या दिवशी घडलं त्याचा मला खूप फार वेगळा आनंद आहे, की त्या निमित्ताने दर्शन आणि हा महत्वाचा निरोप मला कळला, की तुला रथ चालवायचा आहे, चाक नाही बनायचं. अच्छा. आणि मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायत्री यज्ञ होता. तर मला ते रात्रभर आम्ही त्या खोलीतच बसून ठेवलं आम्हाला. ओके. आम्हाला जायला नाही दिलं. दरवाजा बंद. आम्ही सगळे आत जवळ आम्ही 20-22 साधक होतो. आणि आतमध्ये आणि बाबा रात्रभर म्हणजे जे काही आम्ही 12:30 ते 3:30 हे 3 तास बाबा होते. वेगवेगळ्या विषयांवर बोलत होते, सांगत होते. पण माझ्या मनामध्ये एकच, की का नाही आराम करायला देत आहेत? मी सकाळी कसं बसणार 5 वाजता? तो विचार त्याला कळला आणि मग ते मला म्हणतात, की "बुढ़िया तुम यहाँ बैठी हो, वो सब बाहर खड़े हैं." बरं. असं म्हणाले. आणि तेव्हा मला कळलं, की जे काही ते गायत्री यज्ञ होणार होतं, त्याला विरोधही होता काही शक्तींचा. हां. म्हणजे जरी आपण हिमालयात असलो तरी सुद्धा तिथेही अशी काही आहेत शक्ती, की ज्यांना हे नको होतं. आणि म्हणून त्यांचा विरोध
हो, म्हणजे त्यांचा काही त्रास मला होऊ नये म्हणून बाबांनी सुरक्षित वातावरणामध्ये आम्हाला रात्रभर बसवली. म्हणून तेच. जे 12:30 ते 3:30 आणि 3:30ला मग त्याने सांगितलं, की "अभी जा." अच्छा. मग 3:30ला आम्ही निघालो. त्यानंतर सगळं आवरलं. 5 वाजता आम्ही बसलो. 5ला बसल्यानंतर तेवढी एनर्जीच नव्हती, कारण की ऑलरेडी 2 रात्री आम्ही झोपलो नव्हतो. 1 रात्र प्रवास, 1 रात्र आम्ही बसून होतो. त्यामुळे ती तेवढी एनर्जी नव्हती, की ते मंत्र म्हणून आणि बरं आहुती ती बेलांच्या काड्या. बेलाच्या काड्याला काटे खूप असतात आणि प्रत्येक वेळेला ती काडी मला तुपात बुडवायची आणि टाकायची. त्यामुळे ते असं प्रत्येक वेळेला आणि ते होत नव्हतं. दुपार झाली तरी सुद्धा काहीतरी 30-34 माळांच्या पुढे काही मी गेले नाही. बरं. आणि काळभैरव बाबांनी सांगितलेलं, की 1 दिवसात पूर्ण कर. तर मी म्हटलेलं 1 दिवसात नाही होणार बाबा, मला दुसरा दिवस पण द्या वेळ. तर बोलले, "ठीक आहे." आणि मला तर काही चिन्हच दिसत नाहीयेत, काही अर्ध पण यज्ञ होतंय असं. संध्याकाळी तर अजूनच एनर्जी कमी झाली, की थकवा आला एकदम, होत नाहीये. कसेबसे आम्ही जवळ-जवळ त्या दिवसभरामध्ये जवळ-जवळ 45 ते 47 माळा काहीतरी झाल्या. बरं. आणि मला मग टेन्शन आलं, की दुसऱ्याचे कारण की 1 दशांश पण करायचं होतं परत मला. परत त्या अजून ॲडिशनल माळा होत्या. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी 5 वाजता नेटाने बसलो, की नाही बाबा आता केलंच पाहिजे आपल्याला. मग 10 माळा केल्यावर आम्ही मध्ये चहा किंवा काहीतरी प्यायचो, की ज्याच्यामुळे घसा खूप थंडी खूप होती. 10 माळा सलग करायच्या. मग एक 5-10 मिनिटाचा ब्रेक, की पुन्हा 10 माळा. असं करायचं. तरी संध्याकाळ होता आमच्या जवळ 75 की 76 माळा झाल्या आणि सूर्याचं म्हणजे सूर्य गेला. मनातून जी सारखी प्रार्थना करते, "सूर्य देवा थोडा वेळ थांब रे, म्हणजे जरा माळा होऊ दे." पण काय आपण काय श्रीकृष्ण नाही ना सूर्याला थांबवायला. त्यामुळे सूर्यास्त झाला आणि आमचा यज्ञ थांबला. मग मला टेन्शन आलं, की आता काय करायचं? मग संध्याकाळी तेव्हा 64 योगिनींचं स्थान मांडलेलं होतं. तर त्यांची पूजा पण करायची असायची मला. तर ती पूजा करून यज्ञाला बसायला मला 1 तास लेट व्हायचा. कारण की सूर्योदयाला त्यांची पूजा, त्याच्यानंतर बसून सुरू करायला 1 तास लेट व्हायचा. ओके. मग तिसऱ्या दिवशी मला आता टेन्शन आलं, की काय करायचं? आज मला येऊन विचारणार हे मला माहीत होतं. तसे रात्री आगमन झालं, साधनेला बसलो आणि तर मला पहिलं बाबांनी विचारलं, की "तुमने जुबान दी थी?" म्हटलं, "हां बाबा, पण नाही झालं. पण मैं कल पूरा करूंगी." तर त्यांनी सांगितलं 12च्या आत झालं पाहिजे. मग दुसऱ्या दिवशी तर माझी लढाई काही विचारूच नका. कारण सूर्योदयाला 5 वाजता मी बसलो आम्ही आणि जो काही स्पीड घेतला होता ना, की असं वाटायचं की आता ती जीभ तोंडात दाताखाली येणार आपल्या कुठेतरी. इतकं वेगाने गायत्री मंत्र म्हणत होतो आणि आहुती आणि असं करता 11:45 पर्यंत यज्ञ पूर्ण झाला. वाह! असं वाटलं की हां, चला झालं. झालं. सुटला जीव एकदाचा. त्यानंतर गायीचं पान होतं काढायचं. आता मला प्रश्न पडला की इथे गाय कुठे मिळेल? कारण हिमालयात मला तशा काय फारशा कधी गायी-बियी नाही दिसलेल्या. मग कळलं की जिथे आम्ही राहतो त्यांनीच गाय पाळलेली आहे. अरे वाह! मग ताट घेऊन धावतच त्यांच्या घरी. अगदी थेट गाईच्या पुढ्यात जाऊनच थांबलो आणि गाईला पण प्लीज लवकर खा. म्हणजे मला 12च्या आत सगळं संपवायचं आहे, तू लवकर खा. त्या बिचारीने खाल्लं. त्याच्यानंतर आम्ही आलो आणि म्हटलं आता ठीक आहे, आता सगळं झालं, आता आपण भोजन करूया आणि मग दुनागिरीच्या दर्शनासाठी जाऊया. कारण की तो द्रोणागिरी पर्वत आहे. तिथे दुनागिरी म्हणजे तिथे त्या भाषेत दुनागिरी म्हणतात. तर द्रोणागिरी मातेचं मंदिर आहे, शक्तिपीठ म्हटलं जातं त्याला. तर म्हटलं आपण तिथे जाऊया आणि छान क्लायमेट होतं. पाऊस वगैरे, ढग छान खाली आलेले, मस्त वाटत होतं. जाऊया म्हटलं. आणि जेवायला बसलो आणि मला पुन्हा आदेश आला, की त्यांचं हे नाही ठेवलं. म्हणजे ज्या शक्तीने विरोध करायचं ठरवलेलं, पण त्यांच्याकडनं विरोध झाला नाही. तर आता त्यांना मान पण द्यायचा होता, की तुमच्या जे काही तुम्ही कोऑपरेट केलत त्याच्यासाठी. तर ते मला वस्तू त्यांच्या ठेवायच्या होत्या. मी ताट तसंच सोडलं आणि मी ते त्यांना द्यायला गेली. ते देऊन मी येईपर्यंत ताट बर्फासारखं गार झालेलं. तर ते तसंच थंड जेवले आणि आम्ही लगेच निघालो. म्हटलं आता आपण दर्शन घेऊन येऊया. आम्ही तो दरवाजा बंद केला, जिथे यज्ञ केलं होतं ते. दरवाजा बंद केला आणि आम्ही निघालो. तिथे गेलो, बाहेर पडलो, तर रस्त्याला काही गर्दी नाही. तसं कोणी नसतंच तिथे म्हणा, पण एखाद दुसरी कोणी दिसतं तेही नाही. मंदिराकडे पोहोचलो तर खाली दुकानं बंद. दादर चढायला सुरुवात केली म्हणजे पायऱ्या आहेत मंदिराला. तर पायऱ्यांवर कोणी नाही भेटलं आम्हाला. वरती गेलो तर लंगर बंद, दुकानं बंद वरची. मग मला प्रश्न पडला, की म्हटलं असं काय म्हटलं सगळंच कसं काय बंद? त्यानंतर आम्ही वरती गेलो तर गाभारा बंद चक्क. मग मला असं वाटलं, की ह्याच्यापेक्षा खूप पावसात मी आली आहे, तेव्हा तर कधी बंद नसतं. आणि आता हे असं बंद का? मला मला असं खूप इच्छा होती, की सोबतच्या साधकांना दर्शन व्हावं. म्हणून अशी ती कडी काढून मी इथून दाखवते, की बघा तिथे ती असं तिथे
आपलं असे शिवलिंगासारखे आहे, म्हणजे पिंडी आहे, तसं मूर्ती किंवा फोटो नाही आहे. जसं वैष्णव देवीला असतं तसं. तर ते मी त्यांना दाखवते, की बघा, बघा. तेवढ्यात ते पुजारी आले. बोलले, "अरे माताजी, आप कहाँ से आई इतनी बारिश में?" वगैरे. तर मी म्हटलं, "नाही, आना ही था" वगैरे. मग त्यांनी दर्शन उघडलं, दर्शन झालं सगळ्यांना वगैरे. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. मग येताना पण मी वाटेत एका ठिकाणी तेल किंवा तूप ठेवते अश्वत्थामासाठी, कशी मला आज्ञा आहे. तर तेही ठेवलं आणि आम्ही निघालो. आलो, पोहोचलो. मी अशी खुश, की चला आज आपल्यावर म्हणजे फुलच पडणार, म्हणजे पस्करीत, की आज खुश असणार आपल्यावर सगळे. आपण सगळं केलं अगदी. पण कसलं काय, आम्ही बसलो साधनेला, आगमन झालं. असा कडेलोट झाला ना भयानक माझा. मला बाबा म्हणाले, "मूर्खों की टोली लेके आई हो और तुम उनकी सरदार." हां. मला कळेच ना, की आपण काय चूक केली. म्हटलं, "बाबा क्या हुआ?" तो बोले कि छाती पीट पीट कर तुमने उसे बुलाया और उसको बंद करके तुम उसका बंद दरवाजा ठकठकाने चली गई. अच्छा. आणि मग मला कळलं की बापरे, आपण 64 योगिनींचं स्थान इथे मांडलं होतं. आपण गायत्री पूर्ण 108 माळ्यांचा केला. त्यानंतर आई प्रसन्न झाली. तिने आपल्याला तिचं वास्तव्य इथे झालं आणि आपण ते अनुभवायचं सोडून आपण निघून गेलो बाहेर. आणि बाहेर गेलो ते तिचाच बंद दरवाजा वाजवायला. आणि मग त्याच्यानंतर मग जे काही मी ऐकल्यात, भरपूर ऐकलं. मग त्यानंतर बाबा आले, त्यांचे शिष्य आले, सगळ्यांनी येऊन फक्त मला ओरडून गेली. हां. आणि मग मला असं झालं, की अरे कुठे मी गेली? कारण मला तशी काही गरज नव्हती, पण साधकांचं दर्शन व्हावं. कारण की प्रत्येक जण काही सारखा येत नाही हिमालयात. तर त्यांना शक्तिपीठाचं दर्शन व्हावं ही माझी इच्छा होती. पण त्याचा एवढं हे झालं आणि मग मला असं मी खूप नाराजीने झोपले, की काय आपण एवढं सगळं केलं, पण आपल्याला काही शाबासकीचं दूर आपल्याला ओरडाच पडला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र परत बाबांचं आगमन झालं. आम्ही साधनेला बसलो तेव्हा आणि मग खुश होते तेव्हा. आणि मग तेव्हा त्याने एक मंत्र दिला मला, दत्त कवच त्या मंत्रामध्ये आहे, की तो मंत्र म्हटल्यानेच दत्त कवच आपल्याला मिळतं. वाह! आणि मग ते त्यांनी बक्षीस म्हणून दिलं आणि मला म्हणाले, की "छान झालं सगळं. आइंदा से ऐसी भूल नहीं करना." मग मी म्हटलं, की "नाही, नाही." पण त्यानंतर गायत्री आम्ही अनेक वेळा केला. पण एकदा जेव्हा मी पुन्हा गायत्री करायला गेली ना, तेव्हा मी तो आधीचा जो काली यज्ञ आहे तो नव्हता केला. बरं. आणि आम्ही डायरेक्ट गायत्रीला सुरुवात केली. तर तेव्हा मला असा विचित्र अनुभव यज्ञ सुरू झाल्या यायला लागला, की अचानक यज्ञपात्र दूर निघून जायचं किंवा खूप अंगावर आल्यासारखं व्हायचं. तुपाचं पात्र काळं दिसायचं. तुपच काळं झालं असं. त्यानंतर माणसांच्या मध्ये-मध्ये असे वेगळेच चेहरे दिसायचे साधकांच्या मध्ये. एका साधकाची मान अशी एकदम वर गेली, मग पुन्हा खाली आली. बरं. मी म्हणते, की असं का होतंय? आपण झोपेत आहोत का? झोप येतेय का आपल्याला? असं का दिसतंय? आणि मग मला आठवलं, की आपण तो जो कवच देणारा काली यज्ञ आहे, तो केला नाही, संरक्षण देणारा. आणि आपण डायरेक्ट गायत्रीला सुरुवात केली. मग मी मनातल्या मनात आईला प्रार्थना केली, की मी संध्याकाळी ते उपाय करेन. पण माझा यज्ञ मला थांबवायला नको लागू दे. आणि मग ते झालं. संध्याकाळी मग आम्ही सगळं तिथे वाचन, साधना, मंत्रजप सगळं केलं. मग दुसऱ्या दिवशी तो यज्ञ व्यवस्थित पार पडला. पण तो काली यज्ञ इतका आवश्यक होता, जो बाबाजींनी सांगितलेला होता करायला. तर अशामुळे पण तो झाला मग व्यवस्थितपणे. मी जर त्यावेळेस सांगितलं असतं ना साधकांना, की मला असं काय-काय दिसतंय, सगळे उठून बाहेर निघून गेले असतील. खरंय, खरंय. म्हणलं झालं ते सगळं व्यवस्थित झालं. बरं. पण म्हणजे आता आपण यज्ञाविषयी एवढं बोललो. आता एक सध्या कॉन्सेप्ट सगळीकडे आता एक कॉन्सेप्ट म्हणावं लागतंय, कारण सोशल मीडियाचं जग आहे. तर त्याच्यामध्ये कायाकल्प, बरोबर आहे? हो, हो. तर ह्याविषयी बरंच बोललं जातंय. तर हे नक्की काय आहे आणि कशासाठी वापरतात? ॲक्चुअली कायाकल्प हे एक थेरपी आहे, बरं, जी साधकावर होते. बरं. पण कधी जेव्हा आपण क्रियायोग करायला लागतो आणि क्रियायोगामध्ये जेव्हा आपण ती स्टेज हासिल करतो, त्याच्यानंतर आपल्या वयाचा इफेक्ट शरीरावर दिसणं बंद होतं. अच्छा. असं होतं आणि फक्त दिसणं बंद होतं. तर त्याच्यामुळे त्याबद्दल मी म्हणत नाही. जे आध्यात्मिक कायाकल्प जे असतं, की तुम्ही जेव्हा प्राणायामांची साधना, क्रियायोगाची साधना इतक्या प्रमाणात करता, की तो ऑक्सिजन तुमच्या पूर्ण शरीराला, तुमच्या सगळ्या अवयवांना, तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या मेंदूला, तुमच्या पेशींना इतका व्यवस्थित पुरवला जातो, की एकतर आजारपणं जातात आणि मग शरीरावर, स्किनवर, केसांवर, डोळ्यांवर त्याचा तो इफेक्ट दिसायला त्याचप्रमाणे तुमच्या हृदयावर, तुमच्या लंग्सवर, तुमच्या किडनीवर, लिव्हरवर ह्याचे इफेक्ट्स दिसायला लागतात, की ते
अजून तरुण होता. त्यांचं वय जे आहे ते कमी होतं. ते अजून चांगले फंक्शनल त्यांचं होतं, चांगली कामं करतात आणि तुमचं शरीराची तशी ठेवण व्यवस्थित होते. अ, चेहरा चांगला होतो. चांगला म्हणजे क्लिअर होऊन जातं. हां. स्किन छान होते, त्वचा चांगली होते, डोळ्याचं तेज वाढतं आणि वय तुमचं आहे त्याच्यापेक्षा फार कमी दिसायला लागतं. बरं. तर हा कायाकल्प असतो आणि तो साधकांच्या बाबतीत व्हायला लागतो. ओके. पण त्या दर्जाची तेवढी साधना साधकांनी केली. केली. ओके. आता आपण एवढं गायत्रीचं तुम्ही सांगितलं, की अनुभव आले, त्याच्यानंतर ते चेहरे दिसले. तर अशा निगेटिव्ह एनर्जीच्या बाबतीत तुम्हाला खूप एक्सपिरियन्सेस आले असणार. तर त्याविषयी अजून आम्हाला ऐकायला आवडेल. सो प्लीज अजून सांगा. हो, ॲक्चुअली ह्या शक्तींचा मी खूपदा अनुभव घेतलेला आहे. लहानपणापासून घेतलाय खरं तर बरेचदा. तर आता म्हणजे अगदी म्हणजे बॅचेसच्या किंवा क्रियायोगाच्या संदर्भात सांगायचं तर बॅचेसमध्ये मला बरेचदा यांचा अनुभव आलाय. तर त्याच्यापैकी एक बॅच दादरला होती आणि बॅचमध्ये एक स्त्री आली होती आणि ती आली तेव्हाच मला असं वाटलेलं, की काहीतरी थोडं जडत्व आहे हिच्याकडे वेगळ्या प्रकारचं, असं मला वाटलं. आणि जेव्हा बॅच सुरू झाली, तेव्हा ती मध्येच हसायची. त्यानंतर मध्येच चेहरा खूप रागिष्ट करायची. खूप रागाने माझ्याकडे अचानक बघायची, असे डोळे एकदम उघडून वगैरे. तर मला मी समजून गेलेले, की बाबा काहीतरी आहे हिच्याकडे. आणि नंतर जेव्हा क्रिया झाली शिकून, जेव्हा ध्यान सुरू झालं, त्यावेळेला मग ती अशी छान हसली आणि असा तिने हात पुढे केली. तर मला असं वाटलं, की कोणीतरी असेल विभूती आणि मी मी पण हात पुढे केले. त्यावेळेस मला कळलं नाही, की आपल्याला फसवलं जातंय. मी हात पुढे केले, पटकन असे हात पकडले आणि अशी बोटं दाबायला सुरुवात केली एकदम. तर ती इतक्या जोरात ती करत होती ना, की ते मला असं बोटं दुखायला लागली. तर मी समजून गेली, की काहीतरी आहे. तर मी ते असेच हात खेचले आणि तिला खुर्चीवरनं खाली पाडलं. खाली पाडल्यानंतर ती मला म्हणाली, की "मी हिला घेऊन जाणार आहे. तू मला थांबवू नाही शकत." असं म्हणाली आणि आवाज एकदम घोगरा होता म्हणजे असं पुरुष मिश्रित आवाज होता. तर मी म्हटलं, "तू असं करू नाही शकत." असं मी म्हणाली. आता मी असं का म्हणाली हे मला कळलं नाही त्यावेळेला. पण मी पटकन म्हणाले, की "तू असं करू नाही शकत." आणि मग ते जे काही कोणी होते ना, ते खूप चिडले आणि मग असे पकडायचा प्रयत्न म्हणजे मी हात काढून घेतला माझा, की मी थोडंसं दूर झाले. मग ते असं मला ना पकडायचा प्रयत्न करायला लागले. माझी ओढणी खेचायला म्हणजे असं हाताला काय येतंय का? मी थोड्या अंतरावर होते आणि ती खाली पडली. म्हणजे ती स्त्री खाली पडली. त्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं, की डोळे बंदच ठेवा आणि गायत्री म्हणजे आपलं जे बाबाजींचं गायत्री मंत्र आहे तो सुरू करा. बरं मला तेव्हा माहीत नव्हतं, की बॅचमध्ये मुंबईचे डी होते. ओके. हां आणि ते हे छान हे सगळं बघत होते बसून. आणि हे असं चाललेलं. तर मी तो गायत्री मंत्र सुरू होता त्याचा तिला त्रास व्हायला लागला. आणि मला फक्त तिला हातात पकडायचं होतं आणि बाबाजीच्या फोटोकडे तिला टेकवायचं होतं. त्यामुळे मी ती संधी बघत होते, की हिचं मान किंवा डोकं माझ्या हातात कसं येईल. पण ती इतक्या जोरात तिच्या मूव्हमेंट होत्या ना आणि ती इतकी किंचाळून वगैरे करत होती ना, की मला ते पकडता येत नव्हतं तिला. शेवटी असं झालं, ती सतत ती हे बोलत होती, की "तू मला थांबवू नाही शकत. मी तिला घेऊनच जाणार. तू कोण मला थांबवणारी?" असं चाललेलं. आणि मी संधी मिळाली, मी असं वाकून तिचं असं पकडली मान, ते कशी शक्ती कुठून आली माहीत नाही. ती पकडली आणि मी तिला असं घसरून त्या फोटोकडे नेऊन तिचं डोकं असं आपटलं. जसं आपटलं तशी ती किंचाळली आणि मग खाली पडली. आणि हे सगळं लोकं बघतायत, बॅचमध्ये हे सगळं होतं आहे. त्यानंतर ती पडूनच राहिली 5 मिनिटं. मला काय कळेना, पण माझी ऊर्जा इतकी चढलेली ना, की असं मला कळत होतं ऊर्जेचाच मला असं सन, सन, सन असा मला आवाज येत होता अगदी. आणि ती जेव्हा उठली ना, तेव्हा असं व्यवस्थित केस-बीस तिने नीट केले, साडी वगैरे नीट केली आणि असं बघायला लागले, की काय झालं सगळे का असे माझ्याकडे बघतायत? तर मी तिला म्हटलं, "तुला बरं वाटतंय ना?" तर "हो" म्हणाली. म्हटलं, "बस आता वरती." मग ती बसली. त्यानंतर तिने डोळे मिटले, ध्यान सुरू झालं. तर तेव्हा तिला असं धूसरसा बाबाजींचा चेहरा दिसला ध्यानामध्ये आणि ते तिला म्हणाले, की "तू झालीस ना मोकळी, म्हणून तुला इथे पाठवलेलं." तर ती लगेच ती उठली आणि तिने मला सांगितलं, की "मला ना असं-असं आता असं चेहरा दिसला आणि असं ते मला म्हणाले." तर मी म्हटलं, की मग मला खात्री पटली, की ती आता मोकळीच आहे. तर तेव्हा तिने सांगितलं, की एक व्यक्ती तिच्यावर म्हणजे तिला फार म्हणजे ती त्यांना आवडत होती आणि त्यानंतर त्या व्यक्तीच्या अपघातात ते गेले आणि त्याच्यापासून तिला नंतर हा त्रास सुरू झाला. की तिला खूप असं असं अवेळी त्रास व्हायचा आणि तिला खूप त्याच्यात त्या वेदनेतनं ती जात होती. पण त्यावेळेस मग ती मोकळी झाली. मोकळी.
आणि एकदा मला गिरगावच्या बॅचमध्ये हा अनुभव आला, की एक अशी स्त्री आली होती आणि कळत होतं, की ती प्रचंड वाईट पद्धतीने पछाडलेली आहे. तर जेव्हा मी काही सांगायची ना, चांगल्या काही गोष्टी सांगितल्या, दैवी काही अशी लहरी गेल्या ना माझ्या शब्दातनं, की ती किंचाळायची तिकडनं अच्छा. आणि म्हणायची, "ए!" असं ओरडून, "ए! गप्प बस!" अशी तिथून मला करायची ती. बरं. तर मी त्या वेळेला ना असं पाणी थोडंसं अभिमंत्रित करून मी मग सांगायची कोणाला तरी शिष्याला, की थोडं शिंपडा तिथे जाऊन. ते शिंपडलं ना, की ती किंचाळायची, अशी तडफड व्हायची आणि शांत बसायची. असं 2दा 4दा झालं. मी म्हटलं, "अरे बापरे! किती वेळ आपण हे करणार?" त्यानंतर बॅच झाली, शिकवून झालं, सगळं झालं. ती मध्ये-मध्ये अशीच ओरडायची. बाहेर जायचा प्रयत्न करायची, पुन्हा थांबायची, असं तिचं चालू होतं. नंतर बॅच संपली, मग प्रसाद वाटप सुरू होतं. तर त्यावेळेला ती आली ना, ती प्रसाद घ्यायला तयार नाही. आणि मी अशीच बसलेली, अर्धी लोकं गेली, अर्धी लोकं होती. तर मी तिला म्हटलं, "प्रसाद घे." तिची मान अशी कोणीतरी खेचतंय ना मागे असं व्हायचं, की ती प्रसाद एक तर हात पुढे करत नव्हती. तिला मी "घे, घे, घे, खूप घे तू" असं केल्यावर तिने ते घेतला. पण तो असं तिला खाता येईना. तिची मान अशी कोणीतरी मागे खेचतं ना, अशी तिची मान अशी मागे-मागे जात होती. ओके. शेवटी मी तिला असं ओरडून, "तू खा तो प्रसाद, घाल तोंडात, कर मान पुढे." असं करून तो प्रसाद तिच्या गेला तोंडात. त्यानंतर ती खूप चिडली बरं. आणि अशी एकदम चवताळल्यासारखी झाली आणि खाली पडली आणि मला म्हणाले, की "तुझ्या ह्याच्यात मी फसणार नाहीये." असं मला म्हणाले, "तू मला फसवायला जाऊ नकोस. मी फसणार नाहीये." तर मी तिला ना फक्त म्हटलं, की "आपण शांतपणे बोलूया का?" तिचे हात वगैरे अशी आपटत होती. अशी खूप चिडली होती अशी. तर मी म्हटलं, की "आपण शांतपणे बोलूया का? तुला काय म्हणायचंय? माझ्याशी शांतपणे बोल." तर मग ती थोडी शांत झाली. "काय बोलू तुझ्याशी मी? तू काय करणार माझं?" असं मला म्हणाले. तर म्हटलं, "तू बोल तर माझ्याशी." मग तो जो काही व्यक्ती पुरुष होता तिच्यामध्ये, त्याने नाव सांगितलं. स्वतः कशी सुसाईड केली आपण, कसं मी बिल्डिंगवरनं उडी मारून जीव दिला, का दिला, ते त्याने एवढ्या लोकांसमोर सांगितलं. आणि ही मला पहिल्यापासून आवडत होती. आणि आता मी हिच्याबरोबरच आहे. बरेच महिने, बरेच दिवस आहे. "तू आता काय मला घालवणार आहेस?" मला म्हणतो. तर मी हिला घेऊनच जाणार जाणार ते. हां. तर मी त्याला म्हणाले, की म्हटलं, "तुला माझ्याबरोबर दिसतात का रे इथे अजून कोणी?" "हो, दिसतायत, सगळे आहेत." असं म्हणाले. हां. तर म्हटलं, "तुला भीती नाही वाटत त्यांची?" "मी नाही कोणाला घाबरत." म्हटलं, "मला बाकीचेही उपाय माहीत आहेत," म्हटली. "तू म्हटलं शांतपणे ऐकून जात असलास तर चांगली गोष्ट आहे. तर म्हटलं बाकीचे उपाय मला येतात." तर मग थोडा गप्प झाला. "मला मुदत दे थोडी." तर म्हटलं, "किती हवी आहे?" तर मला 4 दिवस हवी आहे. म्हटलं, "4 दिवसांनी तू नक्की जाणार?" तर हो म्हणाला. आता माझं त्यावेळेला एक चुकलं, की "तू परत येणार नाहीस ना?" हा शब्द मी नाही घेतला. हां. हे फार चतुर असतात हे सगळे जीव. 4 दिवसांनी तू नक्की जाणार? हो, मी जाणार. त्या बाईला अनेक वर्ष पिशाच्चाने पकडलेलं आहे आणि भयंकर त्रासातनं तो जीव जातोय. तर त्यामुळे हे अशा गोष्टी आहेत. वेगवेगळ्या थरावर आपलं काम थांबवण्यासाठी काही जीव प्रयत्न करतात. कारण की जे काही माझं क्रियायोगाचं फक्त कार्य दिसतं, पण खरं कार्य आहे की लोककल्याणाचं. त्याच्यामध्ये सृष्टीला वाचवण्याचं जे काही बाबाजींचं कार्य आहे, त्याच्यामध्ये हेच. थोडासा खारीचा वाटा कुठेतरी सहभाग असतो माझा आणि त्याच्यासाठी ह्या दुष्ट शक्तींचा विरोध असतो. आणि म्हणून मग मला बऱ्याच गोष्टींची नियम पाळावे लागतात. मला प्रोटेक्शनही तेवढंच ठेवावं लागतं स्वतःचं. कारण की मी चिताभस्म लावते. चिताभस्म मला काशीला बाबांनी दिलं आणि तेच मी चिताभस्म लावते. आणि चिताभस्म हे माझं सर्वात मोठं प्रोटेक्शन आहे. अच्छा. त्याच्यामुळे तसा मला त्रास कोणीच करू शकत नाही. उलट त्यांचं त्यात भलंच आहे जर माझं ऐकलं तर. आणि एकदा मला सुदैवाने साक्षात वेताळांचं दर्शन झालं होतं. वाह! आणि तेव्हा वेताळ मला म्हणाले होते, की "तू काळजी करू नको, हा सगळा चाळा माझ्या हातात आहे. 56 कोटींचा चाळा माझ्या हातात आहे. त्यामुळे तुला काही त्रास कोणी देणार नाही. तू तुझं कार्य कर." असं सांगितले. आणि माझं कार्यही ह्यांच्या भल्यासाठीच आहे. सगळ्या जीवांचं मी भलंच इच्छिते. त्यामुळे ते जिवंत असो किंवा मृत असो, त्यांचं भलं व्हावं हीच माझी इच्छा आहे. आणि त्या इच्छेने मी काम करते. त्यामुळे मला भीती नाही वाटत, की कोणी आपल्याला त्रास देईल. आणि त्यांना मदत झाली, ते पुढे गेले, तर मला खूप आनंदच होतो. त्यासाठी मी नेहमी लोकांना सांगते, की विष्णू सहस्त्रनाम वाचा. म्हणजे हाही संदेश आपल्या सर्व जे व्हिडिओ बघताय त्यांच्यासाठी आहे, की जर असा कोणत्या शक्तीचा त्यांना अनुभव येत असेल किंवा त्रास जाणवत असेल,
किंवा त्यांच्या घरातले जे काही कोणी पितृ त्यांना त्यांच्या पत्रिकेत दोष असेल किंवा कोणी सांगत असेल की पितृदोष आहे, तर त्याने विष्णू सहस्त्रनाम प्रत्येक बुधवारी वाचावं. बुधवारी. आणि त्याच्यासाठी त्याने लिस्ट काढायची प्रॉपर. जे जे मृत व्यक्ती आहेत त्यांची लिस्ट काढून एका माणसासाठी एक बुधवार. असं विष्णू सहस्त्रनाम जर वाचलं तर त्याचं फळही तितकं छान असतं की ती व्यक्ती एक पाऊल पुढे जाते. त्यामुळे त्यांचा राग रोष संपतो. जर आपण वारंवार त्या व्यक्तीसाठी वाचतो तर ते पूर्ण व्यवस्थित मार्गस्थ होतात. ज्यांनी सुसाईड केलंय किंवा जे घरातून निघून गेले, त्यांचं शरीरही नाही सापडलं किंवा त्यांचं प्रेतही नाही मिळालं, असे जर कोणी जीव असतील तर त्यांच्यासाठी 5 बुधवार सलग वाचायचं असतं. 5 बुधवार. म्हणजे त्याच्याने ते जीव शांत होतात आणि मग ते पुढे निघतात. नाहीतर बरेचदा त्या कुटुंबाला दोष लागलेला असतो अशा काही जीवांचा. आणि आपल्याला कळतच नाही की घरात एवढे प्रॉब्लेम का आहे किंवा आपल्या कुटुंबात एवढे प्रॉब्लेम का आहे. शिक्षण नीट होत नाहीयेत, नोकऱ्या नीट नाही, लग्न नीट नाही, लग्न झालं तर मुलं नीट होत नाही किंवा अशा अडचणी का आहेत. तर कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टी असतात. तर म्हणून जर केलं आपण दर बुधवारी विष्णू सहस्त्रनाम तर खूप आपल्याला त्याचे चांगले अनुभव येतील की जीव मोकळे होतील, पुढे जातील आणि आपले जे काही पितृ आपल्याला आशीर्वादच देतील चांगल्या प्रकारे. आणि त्याच्यात आपलं भलं खूपच होतं. म्हणून हे करायला पाहिजे. म्हणजे त्या शक्तींना न घाबरता आपण त्यांना मदत करतो हे जर कळलं ना तर ते आपल्याला त्रास नाही देत. म्हणजे अगदी दुष्ट शक्ती जरी असेल तरी पण त्यांना कळतं की तुमच्यामुळे त्यांना फायदाच होतोय तर ते आपल्याला त्रास देत नाहीत. एकदा आम्ही नॅशनल पार्कला होतो आणि आमची अरण्य साधना सुरू होती. तर त्यावेळेस रात्री तिथे जे काही तंबू असतात त्या तंबूमध्ये आम्ही झोपलो. माझ्याबरोबर माझी एक साधिका होती. रात्री जवळजवळ 2:30च्या सुमारास तंबू हलायला लागला पूर्ण आणि बाहेर ना कोणीतरी खूप जोरात काहीतरी तंबूवर मारतंय असं वाटायला लागले. मला असं झालं की कोण असेल, कोणी प्राणी असेल का? असेल तर नखाने कधीच फाटला असता. ते तर काय प्लास्टिकचं असतं. तर मी आवाज दिला की कोण आहे असं. तर तो आवाज थांबला. मला असं वाटलं काय माहिती कोण असेल. त्यानंतर पुन्हा 10 मिनिटांनी त्याच्यापेक्षा दुपटीने आवाज सुरू झाला आणि तो पूर्ण तंबू हलायला लागला. तर मी त्या मुलीला उठवलं तर ती पण घाबरली. काय आहे? तर म्हटलं थांब घाबरू नको म्हटलं कोणीतरी आहे बाहेर बघूया म्हटलं कोण आहे. तर त्यावेळेस मी म्हटलं की येऊ का बाहेर? असं म्हटलं. तर त्या ह्याच्यानंतर तो आवाज पुन्हा थांबला. मला कळेना की कोण बाबा असं असेल आणि कशासाठी आलं असेल. तर तेव्हा मग जेव्हा बाबांचं आगमन झालं त्यानंतर वर्षभरच मार्गदर्शन व्हायचं मला. तर मी विचारलं की कोण? तर त्यांनी तेव्हा सांगितलं की कोणीतरी जीन आला होता त्यावेळेला. आणि कोणीतरी पाठवलेलं त्याला. पण तो त्रास देऊ शकला नाही. तो ती सीमा पार करून आत येऊ शकला नाही. त्याला काय ते फार कठीण नाही की ते प्लास्टिकचा तंबू पार करून आत यायला. पण तो तिथूनच तो परतला. आणि नंतर मग आम्ही त्यासाठी विष्णू सहस्त्रनाम सुद्धा वाचलं. म्हणजे जो काही कोणी असेल तो बिचारा पुढे निघून जावे. म्हणजे असंही अनुभव फार वेगवेगळे अनुभव मला आलेले आहेत. आणि बाबाजींच्या कृपेने, आईच्या कृपेने नेहमी संरक्षण मिळालेलं आहे. कधीच माझं किंवा कोणत्याही साधकांचं कधी काही नुकसान नाही झालं. कारण की हिमालयात सुद्धा खूप आम्ही एकांताच्या ठिकाणी साधना करतो. बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी असू शकतात बरेचसे जीव. पण त्यांचं काही कधी त्रास झाला नाही. त्यामुळे जे काही कोणी हे पॉडकास्ट बघत असतील ना त्यांना माझी अगदी विनंती आहे की खरंच क्रियायोग त्यांनी शिकावं. योग्य ठिकाणी जाऊन शिका. मी असं म्हणत नाही की माझ्याकडेच येऊन शिका. पण प्रत्येक साधकाची, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतःची क्षमता असते माणसं ओळखण्याची. तर त्यामुळे माणसं ओळखा, चुकीच्या ठिकाणी जाऊ नका. योग्य गुरु निवडा आणि योग्य ठिकाणी जाऊन क्रियायोग शिका. कारण की वारंवार आपल्याला जन्मामध्ये चांगल्या संधी येत नाहीत. जेव्हा येतात तेव्हा त्याचा आपण उपभोग किंवा लाभ घेतला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुधारलं पाहिजे. नाहीतर आपण आणि प्राण्यांमध्ये काहीच फरक नाही. आपण जर मनुष्य देह घेऊन आलोय तर त्याचा अर्थच आहे की आपल्याला ईश्वर प्राप्ती व्हावी. आता अगदी सगळ्यांना ईश्वराशी काही घेणं देणं नसतं. म्हणजे काही लोक असतात की जे प्रॅक्टिकल असतात की आम्हाला काय करायचंय देव समोर आला तरी. तर ठीक आहे काही हरकत नाही पण तुम्ही स्वतःसाठी करा. स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवा, स्वतःचे विचार चांगले ठेवा. स्वतःमध्ये ती क्षमता आणा की तुम्ही स्वतःचा बचाव स्वतःच करू शकाल. तुम्हाला ईश्वराची किंवा आणखीन कुणाची मग गरजच लागणार नाही. मग तेवढ्यासाठी तरी करा आणि अगदी प्रॅक्टिकल नजरेने बघा मग साधनांच्याकडे की बाबा आम्ही स्वतःला सक्षम करण्यासाठी करतो. जसं तुम्ही म्हणालात लंग कॅपॅसिटी आजार पण येत नाही.
आपण कोणत्याही महामारीत सुद्धा सुरक्षित राहू शकतो. बरोबर. तर ते करण्यासाठी करा. आणि ज्यांना ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्यांच्यासाठी तर हा महामार्गच आहे, खरं. की त्याने अगदी यावं ह्याच्यामध्ये आणि मनापासून साधना कराव्या, आयुष्याचं भलं करावं आणि भेटावं आपल्या ईश्वराला. वा. ईश्वर तर आपल्या आसपासच असतो. तो वाटच बघतोय आपली, पण आपल्याला वेळ नाही त्याच्यासाठी. त्याच्यासाठी. असं झालेलं आहे. तर तो बिचारा सगळीकडेच व्यापलेला आहे. खरं आहे. तुमची दृष्टी तशी पाहिजे. हो, अगदी. आणि प्राण्यांच्या बद्दल एक मला छोटासा सांगावंसं वाटेल, कारण की प्राण्यांच्या बद्दल फार तिरस्कार दिसतो मला माणसांच्या मनामध्ये. म्हणजे अगदी 4 तास पूजा करणारा एखादा माणूस रस्त्यावर आला की लगेच कुत्र्याला हड करतो. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की तोच ईश्वर त्या कुत्र्यात पण आहे. मांजरींमध्ये पण आहे, प्राण्यांमध्ये पण आहे. अगदी साप असो, विंचू असो, वाघ असो, सिंह असो किंवा कीटक असो किंवा एखादा किडा असो, त्या सगळ्यामध्ये तो ईश्वरी अंश आहे. बरोबर. तर तो आपण ओळखला पाहिजे. त्यामुळे प्राण्यांच्या बद्दल आपण फार प्रेम भावनेने वागलं पाहिजे. त्यांना हानी पोहोचेल किंवा त्यांचं नुकसान होईल, त्यांना त्रास होईल असं काही करता कामा नये. जमलं तर त्यांना काही देता आलं पाहिजे. त्यांना 2 घास तुम्ही देत असाल, म्हणजे एखाद्याची भूक ओळखण्यासाठी सुद्धा ईश्वरी कृपा असते आपल्यावर. वा. तर ती जर भूक कळत असेल आपल्याला आणि आपण जर का देऊ शकत असू, तर समजा की तो तुमचा घास त्या ईश्वरापर्यंत पोहोचत आहे आणि ईश्वरच तुमच्या हाताने जेवत आहे. एवढा भाव ठेवलात तर काय आयुष्यात कसलीच कमी नाही पडणार. अरे, सगळं व्यवस्थित होईल. अगदी फक्त आपला भाव उच्च ठेवला पाहिजे. खरं. आणि जमेल तशी प्राण्यांची सेवा, रुग्णांची सेवा, प्रत्येकाला मदत असं जर राहिलो आपण तर आयुष्य खूप छान. मला साधकांना एक महत्त्वाचा संदेश असा द्यायचा आहे, की आता मी ते साधक म्हणते आहे. तर साधक म्हणजे की जो काहीतरी साध्य करण्यासाठी धडपडत असतो. तर प्रत्येकच माणूस काही ना काही साध्य करण्यासाठी धडपडत असतो. त्यामुळे प्रत्येकजण हा साधकच झाला. तर मला एवढंच सांगायचं आहे, की प्रत्येकाला काही ईश्वर प्राप्ती करायची असते किंवा ईश्वर प्राप्ती गरजेची वाटत नाही. पण किमान स्वतःच्या सुरक्षिततेसाठी, स्वतःच्या यशासाठी आणि स्वतःच्या आनंदासाठी, मनःशांतीसाठी तुम्ही साधना करावी. साधना म्हणजे मी असं सांगत नाही, की तुम्ही पूजापाठ करा, मंदिरांच्या बाहेर रांगा लावा किंवा यात्रा करा किंवा हे असं मी काही कठीण सांगत नाही तुम्हाला. पण प्राणायामांच्या साधना जे तुमचं आरोग्य खूप उत्तम ठेवू शकतात, तर त्या नक्की करा. ध्यान करा, की ज्यामुळे तुमचा मेंदू जास्त सक्रिय होतो. तुमची मेमरी स्ट्रॉंग होते. तुमची आकलन क्षमता वाढते आणि त्यामुळे तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. तर त्यासाठी प्राणायामांच्या साधना जसे क्रियायोग आहे आणि ध्यान, की जे तुम्हाला अतिशय आवश्यक आहे, तेवढं नक्की करा आणि बघा, की तुमचं आयुष्य किती छान होतं. आणि लवकरच प्रकाशित होणारा फकीरियत नावाचा हिंदी सिनेमा, ज्याच्यामध्ये क्रियायोगाबद्दल व महाअवतार बाबाजींबद्दलचं बरीच माहिती आणि बरेच रहस्यमय प्रसंग तुम्हाला पाहायला मिळतील. तर तो सिनेमा थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा. मी एवढ्याचसाठी हा आग्रह करते आहे, की यामधून जो निधी येणार आहे, त्या निधीने हिमालयातील महाअवतार बाबाजींचा आश्रम बनणार आहे. तर त्यामुळे आपण सर्वांनी हा मूव्ही थिएटरमध्ये जाऊनच पाहावा, की जेणेकरून तुमचाही हातभार त्या आश्रमासाठी लागेल आणि तो निधी उभा राहील, की जो आपण आश्रमासाठी खर्च करू. म्हणून माझी सर्वाला विनंती आहे, की फकीरियत नावाचा हिंदी चित्रपट सर्वांनी आवर्जून पहा आणि क्रियायोगाचा विचार नक्की करा. जय बाबाजी. तर गुरुमाई, तुम्ही आज आमच्या पॉडकास्टवर आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तुम्ही बऱ्याच नवीन गोष्टी आम्हाला सांगितल्यात, शिकवल्यात आणि आय एम शुअर प्रेक्षकांनी पण ऐकल्यात आणि ते पण आता ते फॉलो करतील. आणि नक्कीच क्रियायोग प्रत्येकाने शिकावा, हा जो तुमचा एक अट्टाहास आहे, हा नक्कीच प्रयत्न याचा सफल होणार आहे असं आम्हाला वाटतंय. त्याचसोबत मला प्रेक्षकांना सांगावंसं वाटेल, की म्हणजे गुरुमाईची पुस्तकं आहे, तर तुम्हाला ही जर ऑर्डर करायची असतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, नंबर दिलेला आहे. त्यावर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे मी जे रिसर्च करून गुरुमाईंना सांगत होतो, की मी हे वाचलंय आणि याच्यात तुम्ही असं-असं बोलला होतात. सो त्याचं प्रॉपर जे काय म्हणतात संक्षिप्त जे रूप आहे, ते त्या पुस्तकात आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला ते पुस्तक तुमच्या घरी ही 2 पुस्तकं घरी आम्ही पाठवू शकतो. हो. त्याचसोबत आम्ही मूव्हीचा उल्लेख केला, की महाअवतार बाबाजींवर पहिल्यांदा मूव्ही येतोय आणि तो सुद्धा हिंदीमध्ये येतोय. तर त्याचं नाव गुरुमाई प्लीज आम्हाला इथे सांगाल तुम्ही? फकीरियत.
अच्छा, फकीरियत हे नाव आहे आणि हा लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे सिनेमा. त्यामुळे गुरुमाईंनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही नक्की थिएटरमध्ये जाऊन बघा. हे सगळ्या गोष्टी आहेत, ती त्यांनी सांगितलेली ठिकाणं जी आहेत, ती तुम्हाला थिएटरमध्ये छान अनुभवता येते. त्यामुळे प्लीज जा आणि नक्की बघा. म्हणजे ट्रेलर आल्यानंतर आपण तो शेअर करूच. सगळे गुरुमाई तुम्हाला जाता-जाता काय सांगावं असं वाटेल? मी पुन्हा हेच सांगेन, की आयुष्य खरंच फार अमूल्य आहे आणि आपले निर्णय फार फार आवश्यक असतात आयुष्यातले. तर त्यामुळे आयुष्याचं जर आपल्याला सोनं करायचं असेल, तर त्यासाठी योग्य निर्णय आणि योग्य गोष्टी करणं, योग्य कार्य करणं आवश्यक आहे. तर त्याच्यामुळे नक्कीच अध्यात्माचा मार्ग निवडा. कारण की अध्यात्म एक ॲडव्हेंचर आहे आणि त्या ॲडव्हेंचरचा अनुभव सगळ्या तरुणांनी घेतला पाहिजे. आणि ते ॲडव्हेंचर का आहे हे तुम्ही स्वतः त्यात उतराल तेव्हाच कळेल. कारण की मंदिरात जाणं, पूजा करणं, ग्रंथपोथी वाचणं, उपासना करणं ह्याबद्दल मी काहीच सांगत नाहीये. मी तुम्हाला सांगते की एक ॲडव्हेंचर आहे, की वेगळ्या जगात एक पाऊल टाका आणि बघा की किती छान आहे. आणि म्हणून मी सांगते की क्रियायोग करा आणि ध्यानधारणा करा आणि बघा की आयुष्य कुठून कुठे जाईल वाह! आणि खरंच एक वेगळ्या धाडसी जीवनाचा एक अनुभव घेऊ शकाल. नक्की. तर खरंच ते करा. आणि लोकांना मी परत सांगेन, की डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे गुरुमाईंचा. तर तुम्हाला जर क्रियायोग शिकायचा असेल किंवा क्रियायोगाची दीक्षा घ्यायची असेल, तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. म्हणजे गुरुमाईंनी सांगितल्याप्रमाणे 3 स्टेजेस आहेत. सो तुम्हाला त्याप्रमाणे क्रियायोग शिकता येईल. गुरुमाई जाता-जाता आमचा एक स्वीट टॉकचा रिच्युअल आहे, की आम्ही पॉडकास्ट एंड करताना फीस्ट बॉम्बने पॉडकास्ट एंड हो. करतो. श्री स्वामी समर्थ म्हणतो. तर आज आपण श्री स्वामी समर्थ आणि जय बाबाजी असं म्हणूयात आणि आजचा पॉडकास्ट एंड करूया. हो. सो श्री स्वामी समर्थ, वेळ वाजेल. जय बाबाजी. श्री स्वामी समर्थ. जय वासाची.